शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण सर्व स्वस्थ असालच याची मला खात्री आहे। कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं जीवनमान बदललेलं आहे। सर्वांची जीवन पद्धती बदललेली आहे। जगाच्या पाठीवर जो प्रकोप निर्माण झाला त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। परंतु अशा बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा जीवनामध्ये जो काय बदल या निमित्ताने आपल्याला घडवावा लागणार आहे तो बदल स्वीकारून आपल्याला केळी पिकाचं व्यवस्थापन हे उत्तमरित्या करावंच लागणार आहे। आणि म्हणून जैन इरिगेशनच्या माध्यमातून हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा आणि आपल्यापर्यंत केळीच्या पिकाचं अचूक व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये करावं अशा प्रकारचं नियोजन या परिसंवादाच्या माध्यमातून करण्यात आले। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या परिसंवादाचा निश्चितपणे लाभ घेणारच आहात। आपल्या मनातील ज्या काही शंका असतील, आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील, ती सगळी प्रश्न वेळोवेळी येणाऱ्या विविध मुद्द्यांच्या मध्ये, केळी व्यवस्थापनातील विविध टप्प्यांमध्ये त्याचं उत्तर आपल्याला जरूर मिळणारच आहे। आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो का आपण या परिसंवादामध्ये केळी पिकाची पूर्व लागवडीची तयारी, केळी लागवड, केळीचा येणाऱ्या हंगामातील नियोजन, केळीसाठी जमिनीची पूर्व तयारी, रोपांचं व्यवस्थापन, उन्हाळ्यातील बागेचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, अन्न घटकांचं व्यवस्थापन, मागच्या वर्षामध्ये जो सीएमव्हीचा प्रकोप जळगाव जिल्ह्यामध्ये झाला, बुरहानपूर जिल्ह्यामध्ये झाला आणि मोठ्या प्रमाणात आपण सीएमव्हीने त्रस्त झालो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर या परिसंवादाच्या माध्यमातून, आणि आपण सगळे घरी आहात, स्वस्थ आहात आणि म्हणून आपल्याला परिसंवाद अटेंड करणं सुद्धा सोयीचं आहे। त्या निमित्ताने आपण सगळे पुढे जाऊया। सर्वप्रथम उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। तापमान 42 अंशाच्या वर गेलाय। आपल्याला एप्रिल महिना संपायला आला, मे जून महिन्याची तयारी करायची, जुलै महिन्याची तयारी करायची, ऑगस्ट महिन्याच्या लागवडीची तयारी करायची। आपण जर बघितलं तर आपण आता केळी लागवडीच्या व्यवस्थापनाकडे पोहोचलेलो आहोत। सर्वप्रथम आपल्याला जमिनीचं आरोग्य, जमिनीची पूर्व तयारी हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण ज्या परिसरामध्ये केळीची शेती करतोय, जळगाव असेल, बुरहानपूर असेल, नंदुरबार असेल किंवा सोलापूर असेल, नांदेड परभणी असेल, बहुतांशी ठिकाणी काळ्या मातीच्या जमिनी आहेत, बहुतांशी ठिकाणी निचरा नाही। आणि म्हणून आपल्याला केळीच्या लागवडीचं नियोजन करत असताना जमिनीचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। केळीचं पीक ज्या प्रमुख राष्ट्रांमध्ये घेतलं जातं, मग फिलिपिन्स असेल, इक्वेडोर असेल, होंडुरस असेल, कोस्टारिका असेल, जर आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण निचऱ्याच्या जमिनी आहे। यावल तालुक्यातलं न्हावी सारखं गाव बघितलं तर निचऱ्याची जमीन आहे। आणि म्हणून मुळामध्ये केळीच्या पिकाला अतिशय निचऱ्याची गरज आहे। परंतु आपण काळ्या मातीमध्ये, जास्त पीएचच्या जमिनीमध्ये, चिकट काळीच्या जमिनीमध्ये सुद्धा केळीची शेती करतोय। आणि म्हणून पहिलं तत्व आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आपल्याला लागवडीची तयारी करत असताना जमिनीचं सोलरायझेशन होणं, जमीन तापणं, आणि म्हणून सर्वप्रथम जमीन तापण्याच्यासाठी जमिनीची नांगरटी वखरटी म्हणजे जी मशागत आहे ती खूप आधी होणं गरजेचं आहे। हा एप्रिल महिना आहे। एप्रिल महिन्यामध्ये तापमान वाढलंय, मे मध्ये पुन्हा तापमान वाढणार आहे। जेवढं तापमान वाढतं ते केळीच्या जमिनीच्या पूर्व तयारीसाठी अतिशय फायद्याचं असतं, कारण जमिनीचं सोलरायझेशन होतं, जमिनीतलं एक्सेस मॉइश्चर निघून जातं। आपण पिलबागाची जमीन तयार केलेली असते किंवा कापूस किंवा दुबार मका घेऊन आपण जमीन तयार करत असतो, आणि म्हणून जमिनीतनं संपूर्ण मॉइश्चर निघून जावं याच्यासाठी जमिनीची खोल नांगरट होणं अतिशय गरजेचं आहे। जर आपण बघितलं तर भाटखेड्यासारख्या छोट्या गावातला विजय पाटील 80 आसपावरच्या ट्रॅक्टरने जमिनीची नांगरटी करतो,
सबसॉयलर वापरतो, असं सबसॉयलर आपण प्रत्येकाने वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून जमिनीची नांगरटी हे 1.5 फुटाच्या खाली होऊ शकेल. नांगरटी उत्तम झाल्याच्या नंतर आपल्याला जमिनीला भुसभुशीत करायची आहे. ती भुसभुशीत करताना आपण रोटावेटरच्या सहाय्याने, कल्टिवेटरच्या सहाय्याने करतो. परंतु ती का करायची आहे, तर गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये जैन इरिगेशनने केळी लागवडीचं संपूर्ण तंत्रज्ञान बदललं. त्याचप्रमाणे जमिनीच्या मशागतीचं तंत्रज्ञान सुद्धा बदललं. पूर्वीच्या काळामध्ये आपण सरीमध्ये केळीची लागवड करतो, म्हणजे ज्या ठिकाणी सरीमध्ये पावसाचं पाणी थांबतं त्या ठिकाणी आपण केळीचा कंद लावत होतो किंवा रोप लावत होतो आणि जवळपास 3 ते 4 महिने मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती राहत नव्हती आणि झाडाची ग्रोथ सफर होत होती. गेल्या 2007 सालापासून आपण संपूर्णपणे हा कन्सेप्ट बदलला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जमीन कुठल्याही प्रकारची असू द्या, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला केळीची लागवड ही गादी वाफ्यावर करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला का गादी वाफ्यावर लागवड करायची आहे, तर जेव्हा काळ्या मातीच्या जमिनीमध्ये, मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये किंवा इव्हन पिवळ्या मातीच्या जमिनीमध्ये सुद्धा गादी वाफ्याचे रिझल्ट हे अतिशय उत्तम आले. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा आपण एप्रिल, मे, जून महिन्याच्या लागवडी करतो आणि आपल्याकडे जून महिन्यापासून पावसाला जूनच्या शेवटी सुरुवात होते, पाऊस सुरू झाल्याच्या नंतर जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी झाड लावलंय तिथंच पाणी साचतंय आणि मुळामध्ये जर केळी हे उत्तम निचऱ्यामध्ये होणारं पीक आहे किंवा याला निचरा गरजेचा असतो, म्हणून जो गादी वाफा आपण बनवतो आहे, कदाचित आपल्याला दिसतंय का मला सांगता येणार नाही, परंतु जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचा गादी वाफा करणं आपल्याला गरजेचं आहे. हा गादी वाफा ट्रॅक्टरच्या रेज बेड मेकरच्या सहाय्याने जर आपण केला तर गादी वाफ्याचं एक व्यवस्थापन आहे. गादी वाफा आपण तयार केला, त्यानंतर त्या गादी वाफ्यावर आपण प्रति 1000 झाडांसाठी प्रास ट्राली शेणखत घातलं. प्रति 1000 झाडांसाठी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग पोटॅश, 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट. ज्या जमिनीचा पीएच 8.5 किंवा 8 पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी 5 बॅगा जिप्सम. अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला गादी वाफ्यावर टाकायचं आहे. हे मिश्रण टाकल्याच्या नंतर गादी वाफ्याला पुन्हा रोटावेटर करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जी सगळी खतं आहेत, ज्याला आपण सॉइल अमेंडमेंट म्हणू, ही सगळी खतं ही त्या बेडमध्ये मिक्स होतात आणि नव्याने पुन्हा बेड बनवला जातो आणि नंतर हा उत्तम साधारण 1.5 फूट उंचीचा आणि 2.5 फूट रुंदीचा बेड ज्या वेळेस तयार होतो, तो बेड त्यावरती त्यानंतर आपल्याला ठिबक सिंचनाची मांडणी करून घ्यायची आहे. ते पुढच्या भागामध्ये सविस्तररित्या ऑटोमेशन आणि पाण्याची रिक्वायरमेंट ह्या विषयावरती जेव्हा आपण बोलू त्यावेळेस त्यावर सविस्तररित्या बोलू. परंतु त्या ठिकाणी आपल्याला 2 लॅटरल त्या बेडवरती टाकून घ्यायचे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्याचं बुकिंग आहे, मे महिन्याचं आहे, जून महिन्याचं आहे, आपण उष्णतेमध्ये लागवड करतो. ही लॅटरल टाकून घेतल्याच्या नंतर ज्या ठिकाणी झाडाची लागवड होणार आहे त्या मार्किंगच्या बाजूला आपल्याला तागाची पेरणी करून घ्यायची. त्याचं कारण असं आहे की हा ताग आपल्याला का पेरायचा आहे, कारण आपण अतिशय उष्ण अशा वातावरणामध्ये केळीची लागवड करतो. ज्या ज्या देशामध्ये केळीची लागवड होते त्या ठिकाणी कुठेही तापमान हे 35 अंशाच्या वर जात नाही, परंतु आपल्याकडे 46 डिग्री, कधी कधी 2010 सालामध्ये 47 डिग्रीला तापमान गेलं होतं, 2013-14 ला 47 पर्यंत गेलं होतं. दर 3-4 वर्षानंतर तापमान वाढतं आणि आपण जेव्हा केळीची लागवड ही उन्हाळ्यामध्ये करतो तर ती उन्हाळ्यामध्ये करत असताना रोपांना त्याचा शॉक बसतो आणि म्हणून आपल्याला ताग, ज्याला आपण एकतर शेल्टर क्रॉप म्हणूया, मायक्रो क्लायमेट निर्माण करणार क्रॉप म्हणूया, तो ताग ज्या वेळेस आपण पेरतो तर ताग पेरल्याच्या नंतर तागाला 1.5 फुटापर्यंत तागाची वाढ आपल्याला होऊ द्यायची आहे. 1.5 फूट ताग वाढल्याच्या नंतर त्याच्या सावलीमध्ये, जर आपल्याला चित्रामध्ये दिसत असेल तर त्याच्या सावलीमध्ये आपल्याला रोपाची लागवड करायची, जेणेकरून
त्या तागाच्या पाण्यातनं विसर्जित होणारं पाणी हे उन्हाळ्याच्या कोरड्या आणि उष्ण वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण करण्याचं काम करतं. ते ताग दुपारच्या वेळेस झाडाला सावली निर्माण करून देतो आणि रोपाला कुठल्याही प्रकारचा शॉक न बसता ती रोपं आपली शेतामध्ये सेट होतात. आणि म्हणून आपल्याला एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या लागवडी करायच्या आहे त्या सर्व आपल्याला ताग टाकून तागाच्या सावलीमध्ये, किंवा आपण जर दुसरं बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचं ग्रो कव्हर सुद्धा लावता येतं. म्हणजे ग्रो कव्हर हा ज्याला आपण म्हणूया की एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे, आणि आपण 1 महिना आधी जर का ताग पेरला तर आपल्याला अशा प्रकारच्या ग्रो बॅग लावण्याची गरज नाही, ज्याची किंमत पण जास्त आहे, जो पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. परंतु जर आपल्याला पर्याय नसेल तर त्यावेळेस अशा प्रकारचा पर्याय आपण निवडू शकतो आणि या पद्धतीने आपल्याला लागवड केली पाहिजे. हे सगळं करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हे चित्र आपण या ठिकाणी बघा. ताग आपण लावला, तागाच्या सावलीत रोप लावलं, त्याचं सेटिंग प्रॉपर झालं, ती रोप छान जगली. परंतु तो ताग जर का झाडापेक्षा खूप उंच जात असेल तर त्याचा दुष्परिणाम झाडाच्या वरती होतो आणि अनेक शेतकरी बंधू अशा वेळेस ही चूक करतात. आणि म्हणून एकदा 15 दिवसानंतर रोप सेट झालं की त्यानंतर हा जो ताग आहे याला झाडाच्या उंचीला कापत आपल्याला राहावं लागतं. कारण झाड असतं 1.5 फुटाचं आणि ताग होतो 3-3.5 फुटाचा. आणि ही तफावत टाळण्याच्यासाठी जर आपण चित्रामध्ये बघत असाल तर आपल्याला केळीच्या झाडाच्या उंचीला आपल्याला ताग कापलेला दिसतोय. अशा पद्धतीने उन्हाळ्याचं व्यवस्थापन, मायक्रो क्लायमेट निर्माण करून, त्याला शेल्टर निर्माण करून रोपांचं सेटिंग उत्तमरित्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये करून घेता येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की हेच करत असताना आपण रोपांची लागवड केली. लागवड करत असताना जर आपण रोपांची मुळाची कक्षा उन्हाळ्यामध्ये चांगली दाबली नाही, माती घट्ट दाबून घेतली नाही, तर मुळाची कक्षा आणि मातीमध्ये पोकळी निर्माण होते, पोकळी राहते. आणि अशा उष्ण वातावरणामध्ये जर मुळाच्या कक्षेत पोकळी राहिली तर मात्र झाड त्या ठिकाणी मरण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला झाडं रोपं लावताना चांगली दाबून घेतली पाहिजे. दुसरं, अजून आपल्या 3-4 वर्षाच्या अनुभवातून असं लक्षात आलं की रोप लावल्याच्या नंतर सेम त्याच दिवसाला जर का आपण रोपाच्या पाठीमागे पाण्याचं ड्रेंचिंग केलं, आपण दोन्ही प्रयोग केले, फक्त 1 लिटर साधं पाणी रोपांना लागवडीच्या नंतर घातलं तरी सुद्धा आपल्याला उत्तमरित्या त्या ठिकाणी रोपांचं सेटिंग झालेलं मिळतं. कारण मुळं आणि माती हे एकजीव होतात, झाडाला शॉक बसत नाही आणि रोपांचं सेटिंग चांगलं होतं. त्याच्यासोबत इमिजिएट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाला 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण एक 2 ते 3 किलो 19-19 किंवा 052-34 साधारणपणे 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यामध्ये 1 किलो ह्युमिक ऍसिड, 250 ग्रॅम मायक्रोरायझा अशा प्रकारचं मिक्सचर आपण 200 लिटर पाण्यामध्ये केलं आणि ते रोपांच्या लागवडीनंतर त्वरित आपण 200 ते 250 मिलीलिटरचं द्रावण हे रोपाला दुसऱ्या-तिसऱ्या दिवसामध्ये टाकलं तर रोपं इमिजिएट सेट होतात, मुळाची ग्रोथ चांगली होते आणि आपली बाग सेट झाल्याचे आपल्या लक्षात येतं. अनेक वेळा शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न असतात, आपण एप्रिलची लागवड करतोय, काय अंतरावर केली पाहिजे, मे ची काय केली पाहिजे, जूनची काय केली पाहिजे. आनंदपूर कडप्प्याचा माणूस 6x6 ला लावतो, संपूर्ण सोलापूर जिल्हा 7x5 वरती लावलो, सुरत, कामरेज आणि हा परिसर 6x6 च्या लागवडी करतात. परंतु आपल्याला आपली लागवड करत असताना एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की आपण जी लागवड करतो आहे आपल्या जमिनीचा प्रकार आणि आपलं वातावरण. आणि म्हणून जळगाव, बऱ्हाणपूर सारखे जे उष्ण जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये 5.5 फुटावरती, जेणेकरून बागेमध्ये मायक्रो क्लायमेट निर्माण होईल, बागेमध्ये आतमध्ये उष्णता निर्माण होणार नाही, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणार नाही, अशा पद्धतीचं क्लोज प्लांटेशन आपल्याला करावं लागतं. 7x5 च्या सुद्धा आपण ट्रायल या ठिकाणी घेतल्यात. परंतु 7x5 च्या ट्रायल्स मध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये बागेमध्ये सूर्यप्रकाश येतो, मायक्रो क्लायमेट डिस्टर्ब होतं, ह्युमिडिटी डिस्टर्ब होते आणि त्यामुळे
आपल्याला अंतराच्या बाबतीमध्ये दुसरा काय पद्धतीने करतो आहे ते न करता आपल्याला आपल्या पद्धतीने गेलं पाहिजे. निश्चितपणाने सोलापूर सारखा माईल जिल्हा असेल तिथं आपण 7x5च्या लागवडी जरूर करा. ठाण्यासारखा परिसर असेल किंवा नंदुरबारला नवापूर किंवा तो परिसर असेल जो थोडा गुजरातच्या जवळ आहे, 6x6च्या लागवडी त्या ठिकाणी उत्तम आहे. परंतु विदर्भ असेल, जळगाव जिल्हा असेल या ठिकाणी आपल्याला 5.5 किंवा 6x5 अशा पद्धतीचं अंतर हे ठेवलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा जर का आपण लक्षामध्ये घेतला तर आपल्या असं निदर्शनामध्ये येईल की हे सगळं करत असताना वातावरणाचा काय रोल आहे. हे सगळं करत असताना आपल्या लक्षात असं येईल की केळी हे प्रामुख्याने उष्ण आणि दमट अशा वातावरणाचं पीक आहे. परंतु जर आपण बघितलं बहुतांशी ठिकाणी जर का आपण बघितलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की आपण उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये केळीची शेती करतोय. जगभरामध्ये आपण कुठेही गेलं तर रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान याच्यामध्ये साधारणपणे 10 ते 15 डिग्रीचा फरक असतो. परंतु आपल्याकडचं चित्र आपण जर बघितलं तर फार वेगळं आहे. हिवाळ्यामध्ये साधारणपणे दुपारचं तापमान जर 25-22 डिग्री असेल तर सकाळचं तापमान 5 डिग्री 7 डिग्री असं येतं. जगामध्ये कुठेही केळीची लागवड ही 15 अंशाच्या खाली तापमान जात असेल त्या ठिकाणी केळीची लागवड होत नाही, कारण त्यामुळे झाडांना चिलिंग इंजुरीचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणून आपल्याकडे बऱ्हाणपूर मधला खकनारचा जो भाग आहे, निमंदडचा जो भाग आहे, या ठिकाणी दरवर्षी हा चिलिंग इंजुरीचा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी चिलिंगच्या बाबतीमध्ये जागरूक असणं आणि चिलिंग इंजुरी होणार नाही यासाठी बागेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला खूप मोठी एनर्जी हे उन्हाळ्याच्या व्यवस्थापनामध्ये घालावी लागते. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आर्द्रता 20 ते 25 डिग्रीला टक्क्याला खाली येते, जेणेकरून आर्द्रता ही 60 ते 70% असली पाहिजे. परंतु अतिशय कोरडं असं वातावरण आपल्याकडे निर्माण होतं. उष्णता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि म्हणून झाडाची संपूर्ण एनर्जी, संपूर्ण ताकद जी आहे ही वातावरणाशी झगडण्यामध्ये खर्च होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण व्यवस्थापनामध्ये कमी पडलो तर मात्र बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि म्हणून हे संपूर्ण तंत्रज्ञान आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला, पाण्याच्या व्यवस्थापनाचा अतिशय महत्वाचा भाग केळीच्या पिकामध्ये आहे. कारण याची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पाऊस कमी असतो. सर्वसाधारणपणे 700, काही ठिकाणी 800, खूप झालं तर विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये 1200, 1300, कोकणामध्ये 1700, 2000 मिलीमीटरचा पाऊस होतो. परंतु प्रामुख्याने जो केळी उत्पादक जिल्हे जे आहे तिथं साधारण 700 ते 800 मिलीमीटर यापेक्षा पाऊसमान होत नाही. जगभरात कुठेही केळीची शेती हे 2000 मिलीमीटरच्या पावसाच्या खाली केळीची शेती होत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये पाण्याचं व्यवस्थापन केळीच्या पिकासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की केळीचं पीक पाण्याचा थोडाही ताण सहन करू शकत नाही. त्याचप्रमाणे जिथं निचरा नाही अशा ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन सुद्धा केळीची शेती ही सहन करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी जो आपल्याला वॉटर लॉगिंगच्या बाबतीमध्ये जो बेडचा विषय सांगितला तो राहून गेला की हा बेड काय करतो, ज्यावेळेस पीएच हा 8-8.5 अंशा पर्यंतचा पीएच 8-8.5चा पीएच आहे, क्षार मोठ्या प्रमाणात आहे, सोडियम आहे, क्लोराईड आहे, कार्बोनेट आहे, बायकार्बोनेट आहे, अशा प्रकारचे जे घटक आहे हे बेड मधनं जेव्हा देवाचा पाऊस पडतो त्यावेळेस बेड मधनं हे सगळे घटक वॉशआउट होतात, बाहेर पडतात आणि 2 बेडच्या चारीमधनं ते बाहेर निघून जातात. तिसरा मुद्दा, आपण जेव्हा पाणी दिल्याच्या नंतर बेडमध्ये काळ्या मातीमध्ये इमिजिएट वापसा होतो आणि म्हणून मुळांचा विकास चांगला होतो. पाऊस जरी खूप धो झाला तरी वापसा आपल्याला दुसऱ्या दिवशी झालेला दिसतो. आणि आपण सपाट याच्यावर लागवड केली तर आपल्याला 1-1 आठवडा, पावसाळ्यामध्ये 3-3 महिने आपल्याला वापसा झालेला निदर्शनास येत नाही. म्हणून हा एक पहिला भाग.
दुसरा मार्ग जो 2 वर्षापासून तांदलवाडीमध्ये शेखर चौधरींच्या शेतामध्ये आपण करतो, त्या ठिकाणी काळ्या मातीच्या क्षारपड जमिनीमध्ये जिथं केळीची लागवड केली, केळीची लागवड केल्यानंतर जमिनीचा संपूर्ण पृष्ठभाग हा पांढरा झाला आणि जेव्हा तो आम्ही बघितला आणि त्यांच्या जेव्हा लक्षामध्ये आलं की एवढे क्षार हे जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन थांबतायत आणि इतकी प्रचंड मेहनत करून त्या बागेची क्वालिटी निर्माण करावी लागते आणि पाहिजे तशी गुणवत्ता तरी सुद्धा मिळत नाही, वाधा मिळत नाही, वजन मिळत नाही, हे जेव्हा शेखर चौधरींच्या लक्षामध्ये आलं, इमिजिएट त्यांनी त्या ठिकाणी जैन सबसर्फेस ड्रेनेज जी सिस्टम आहे, जे जमिनीमध्ये साधारण 1 मीटरच्या खाली त्या सबसर्फेस ड्रेनेजच्या पाईपांचं जाळं टाकावं लागतं, साधारणपणे 10 मीटर वरती पाईप टाकून त्याला मेन सबमेन त्याच्यावरती जिओ फॅब्रिक्स टाकून एक ड्रेनेज सिस्टम निर्माण केल्या जाते आणि त्यातनं क्षारपड जमिनीला, म्हणजे तांदलवाडी सारखं गाव असेल, बलवाडी सारखं गाव असेल, दापोऱ्या सारखं गाव असेल किंवा नाचनखेड्या सारखं गाव आहे असेल, ज्या ठिकाणी जमिनीचा पीएच 8.5च्या खाली नाही, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1 पर्यंत पोहोचून गेली आहे, अशा केळी उत्पादकांना किंवा इंदापूरचा भाग असेल, अकलूज टेंभुर्णीचा भाग असेल, खूप प्रचंड मेहनत करून गुणवत्ता निर्माण करावी लागते, कारण गुणवत्तेशिवाय आता केळी विकणं हे कठीण झालेलं आहे, हे आपल्या लक्षात आलं. आणि म्हणून ज्या वेळेस त्या पाईपातनं पहिलं ड्रेनेजचं पाणी बाहेर पडलं आणि शेखर चौधरींनी जेव्हा ते पाणी गोळा केलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या पाण्याचा पीएच हा 10.5 होता. म्हणजे जमिनीचा पीएच 8.5, परंतु जमिनीतनं जेव्हा सबसर्फेस ड्रेनेज मधनं पाणी ड्रेन होऊन बाहेर पडायला लागलं पावसाचं, तर त्या पाण्याचा पीएच 10.5 होता. याचा अर्थ असा आहे की जमिनीतले सगळे क्षार ड्रेन करण्याचं काम त्या सिस्टमने केलं. म्हणून एक गादी वाफ्याचा कन्सेप्ट आणि दुसरा सबसर्फेस ड्रेनेजचा कन्सेप्ट, हे दोन्ही कन्सेप्ट हे निचरा आणि जमिनीचं रिक्लेमिनेशन करण्याचं काम करतं, हे माझं सांगायचं राहून गेलं होतं. आणि म्हणून दुसरा महत्वाचा मुद्दा की जो आपण पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल, वातावरणाबद्दल बोलत होतो, की अशा उष्ण प्रदेशामध्ये आणि कोरड्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस आपण केळीची लागवड करतो, तर आपल्याला असं निदर्शनामध्ये येतं की जेव्हा उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमान 47-46 अंशाला आणि आर्द्रता जेव्हा खाली येतं, झाड अक्षरशः होरपळून निघल्यासारखं होतं. आणि म्हणून जर आपण हे लक्षामध्ये घेतलं की पाण्याची गरज झाडाची किती आहे, बेसिकली जर आपण बघितलं तर पाण्याची गरज झाडाची जी आहे ते झाडाने त्याच्या पानातनं विसर्जित केलेलं पाणी. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या पानाचा जर लिफ सरफेस एरिया आपण बघितला तर तो जवळपास 36 स्क्वेअर मीटरचा लिफ सरफेस एरिया आहे. केळीच्या पानातनं विसर्जित होणारं पाण्याचं प्रमाण हे प्रचंड आहे आणि म्हणूनच आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की केळीला शाश्वत पाण्याची गरज आहे. म्हणजे ऊसाच्या पिकाला पाण्याचा खूप मोठा ताण पडला तर ठीक आहे, आपल्याला 80 टन मिळायच्या ऐवजी कुठेतरी 40 टन ऊस मिळेल, परंतु केळीच्या पिकामध्ये असं नाही. क्रिटिकल ग्रोथ स्टेज मध्ये, निसवणी म्हणजे फ्लावरिंग झाल्याच्या नंतर, घडाच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस आणि घडाच्या निर्मितीच्या वेळेस जर पाण्याचा ताण पडला असेल तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आणि म्हणून आपल्याला केळीच्या पाण्याचं व्यवस्थापन हे महत्वाचा मुद्दा आहे. जमिनीवरनं विसर्जित होणारं पाणी, त्या पानातनं विसर्जित होणारं पाणी, झाडाने बायोमास निर्माण करण्यासाठी वापरलेलं पाणी, ह्या सगळ्यांची जी गोळाबेरीज आहे ती गोळाबेरीज म्हणजे त्या झाडाची पाण्याची गरज आहे. आणि ही गरज जर का आपल्याला भरून काढायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं की आपल्याकडे साधारणपणे जोपर्यंत आदरणीय परमश्रद्धेय भवरलाल भाऊंनी जोपर्यंत ठिबक या देशामध्ये आणलं नाही, तोपर्यंत जळगाव मध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जे केळीची शेती होत होती ती पाटपाण्यावरती होत होती. आणि असं म्हटलं जात होतं की केळीला थेंबाथेंबाने कुठे केळीची शेती होणार आहे का, परंतु जैन इरिगेशनने हे तंत्रज्ञान आणलं. आज कुठल्याही शेतकऱ्याची केळीची बाग हे बिना ठिबकची आपल्या राज्यामध्ये नाही, याचा अभिमान आपल्याला आहे, कारण या तंत्रज्ञानाचे पायोनियर म्हणून. परंतु हे सगळं होत असताना एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये अशी येते
की बऱ्याच वेळा शेतकऱ्याला असं वाटतं की रात्रभर ठिबक सिंचन चालू ठेवणे, 8-8 तास चालू ठेवणे. आता सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आहे म्हणून तसंच थोडंफार पाण्याच्या वापरावरती नियंत्रण आलं. परंतु हे जर आपण बघितलं तर आजही आपण मोठ्या प्रमाणात पाणी वापरतोय आणि पाण्याचं अचूक व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला ठिबक सिंचनाचं ऑटोमेशन आणि ठिबक सिंचन हे तंत्र आपण स्वीकारलंच आहे. परंतु ठिबक सिंचनाच्या ऑटोमेशन कडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की झाडाला मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती आवश्यक आहे. मुळाच्या कक्षेमध्ये हवा, अन्नद्रव्य, पाणी, झाड आणि जमीन यांचा समतोल जर का नसेल तर मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती निर्माण होत नाही. जमीन कोरडी असेल तर केळीच्या मुळामध्ये ही ताकद नाही की कोरड्या जमिनीमध्ये ते तग धरेल. केळीचं मूळ हे अतिशय सकुलंट आहे. आपण जर का ह्या चित्रामध्ये बघत असाल तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की केळीची जी मुळं आहे ही सर्वसाधारणपणे एका 13 इंचाच्या लेअरमध्ये, 13 इंचाच्या डेप्थ मध्ये, हा आमच्या जैन टाकरखेडा फार्मचा फोटो आहे की ज्याच्या 13 इंचाच्या लेअर मध्ये सर्वसाधारणपणे 480 मुळं आहेत. आपण जर वरचं चित्र आपण बघितलं तर या झाडापासून त्या झाडापर्यंत म्हणजे मुळाची जी लांबी आहे ती सर्वसाधारणपणे 6 फुटाची. कर्जन या गावामध्ये सुरतच्या बाजूला कांतीबाई नावाचे शेतकरी आहे ज्यांच्याकडे आम्ही 8 फुटाची केळीच्या मुळाची लांबी मोजली. मग जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केळीची मुळं ही एका दिशेने वाढत असतील, केळीची मुळं जर का ही वरच्या 13 सेंटीमीटरच्या लेअर मध्येच कार्यान्वित असतील तर आम्हाला पाणी आणि अन्न घटक हे मुळाच्या कक्षेमध्येच दिले पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून दुसरा हाही मुद्दा आपण लक्षात घ्या. सराफ नावाचे शेतकरी आहेत इंदापूरचे की ज्यांची संपूर्ण केळीची बाग ही फेल झाली होती. आणि कारण काय होतं तर इतक्या प्रचंड पाणी बागेला देत होते, काळ्या मातीची जमीन होती, संपूर्ण मुळा सडल्यात आणि ती बाग फेल झाली. आणि म्हणून पाण्याचं अचूक व्यवस्थापन हे जे आपल्याला आमच्या या तंत्रज्ञानाने शिकवलं त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाणी झाडाच्या गरजेप्रमाणे दिल्या गेलं पाहिजे. सर्वसाधारणपणे झाड जर का लहान असेल, 2 महिन्याच्या आतमधलं वय असेल तर साधारण त्याला 8 लिटर पाण्याची गरज आहे. परंतु झाडाची क्रिटिकल वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती आहे फ्लावरिंगचा काळ, निसवण्याचा काळ आणि केळीची घडाची डेव्हलपमेंट, विकासाचा काळ. आणि या पिरियड मधला जर आपण बघितलं तर तेव्हा संपूर्ण कॅनॉपी ही क्लोज झालेली असते. आणि जळगाव सारख्या वातावरणामध्ये साधारण 35 लिटर दररोज पाण्याची गरज आहे. तर इतर जिल्ह्यामध्ये जिथं तापमान कमी आहे त्या ठिकाणी 30 लिटर आहे. तर जर का आपण ठाणे आणि सुरतचा जर भाग बघितला तर 25 ते 30 लिटर प्रति झाड पाण्याची दररोजची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढं इव्हापोरेशन पाण्यातनं कमी झालं तितकी पाण्याची गरज कमी झाली. जेवढी आर्द्रता वाढली तेवढी पाण्याची गरज कमी झाली. जितकं वातावरण कोरडं तेवढी पाण्याची गरज जास्त. आणि म्हणून आपल्याला झाडाला त्याच्या गरजेनुसार पाणी देता आलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे सगळं लक्षात घेत असताना पुन्हा एक गैरसमज आमच्या मनामध्ये, अनेक शेतकरी बंधूंच्या मनामध्ये काही प्रश्न माझ्याकडे आले, आपल्याला त्याचं उत्तर मी देतो. परंतु आपल्या असं लक्षामध्ये येईल की हिवाळ्याचा जो पिरियड आहे त्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की हिवाळ्यामध्ये झाडाला पाण्याची गरज नाही. आणि म्हणून मला मी सांगू इच्छितो, जो आपला खकनार कोकणारचा भाग आहे, निमंदडचा भाग आहे किंवा युपीचा भाग आहे, गोरखपूर असेल, हा जो संपूर्ण हिंदीवाल्यांसाठी आम्ही वेगळा सेमिनार उद्याच्या दिवशी 4 वाजता घेणार आहोत, म्हणून दुसऱ्या राज्याचा रेफरन्स मी आज आपल्याला देणार नाही. परंतु हा जो शेजारी भाग आहे निमंदळ आणि खकनार सारखा, की ज्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये आपण पाणी बंद करतो, मुळामध्ये हिवाळ्यात पाणी आपण बंद का करू नये, ठिबक सिंचन आपण बंद का करू नये, त्याचं प्रमुख कारण असं आहे की जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा अन्न घटकाची सोल्युबिलिटी कमी होते. जेव्हा तापमान कमी होते आणि जमीन कोरडी असते त्यावेळेस त्या थंड तापमानाचा परिणाम जास्त होतो आणि मुळावरती त्याची इजा होऊन मुळा काळ्या पडतात आणि पर्यायाने झाडाची पानं
करपायला लागतात, ज्याला चिलिंग इंजुरी आपण असं म्हणतो. ती कदाचित चिलिंग इंजुरी मी आपल्याला दाखवू शकेल. परंतु हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला असं दिसेल की थंडीमध्ये जेव्हा पाणी आणि फर्टिगेशन आपण रेग्युलर चालू ठेवलं तर त्या बागा चिलिंगला बळी पडल्या नाही. आणि म्हणून दोन्ही सीझन मध्ये आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन ऑटोमेशनच्या सहाय्याने करणं गरजेचं आहे. ऑटोमेशनच्या सहाय्याने का करणं गरजेचं आहे? रात्रीची जेव्हा लाईट असते किंवा दिवसाची जरी लाईट असेल तर अचूक झाडाला 30 लिटर पाणी द्यायचं आहे. तर ह्या ऑटोमेशनच्या सहाय्याने जेव्हा आपण आपल्या कंट्रोलर मध्ये प्रोग्राम मध्ये टाकतो की या प्लॉट याला 2 तास आपल्याला पाणी द्यायचं आहे, सर्वसाधारणपणे आपण 40 सेंटीमीटरवर 4 लिटरचा ड्रिपर आपण वापरला म्हणजे एका झाडाला 4 ड्रिपर आली, म्हणजे एका झाडाने एका तासामध्ये एका झाडाला 16 लिटर पाणी मिळालं. 16 लिटर पाणी जर एका तासाला मिळत असेल आणि 2 तास आपण संच चालवला तर 32 लिटर पाणी झाडाला मिळालं. 32 लिटर पाणी दिल्याच्या नंतर ते ऑटोमेशन ऑटोमॅटिक दुसरा वाल्व ओपन करेल आणि दुसरा वाल्व ओपन झाल्याच्या नंतर त्या वाल्वला पुन्हा 2 तास पाणी मिळेल. आपल्याला मी जेव्हा दाखवलं की जर मुळाची कक्षा आमची 14 इंचाची 13 इंचाची आहे तर त्या मुळाच्या कक्षेला सांभाळणं, वरच्या 30 सेंटीमीटर मध्ये आमच्या कार्यान्वित मुळा आहे आणि वरच्या 4 सेंटीमीटर आमचा उन्हाळ्यामध्ये जर सुकून जात असेल, ताण पडत असेल तर केळीच्या मुळामध्ये ड्राय सॉइल मध्ये त्या सकुलंट रूट सिस्टीम मध्ये जिवंत राहण्याची, तग धरण्याची क्षमता नाही किंवा टणक झालेल्या काळ्या मातीला छेदून जाण्याची सुद्धा क्षमता नाही. आणि म्हणून त्या 14 इंचाच्या लेअरला, त्या 14 इंचाच्या मुळाच्या कक्षेला सांभाळणं हे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑटोमेशन हा महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग त्यामध्ये असा आहे की आज आपण आपल्या लक्षात येत असेल की भागवत दादा आपले निंबोलचे 3.5 लाख केळीची रोपं लावत आहेत. जर 3.5 लाख आपण जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड करतो आहे तर त्याचं व्यवस्थापन सुद्धा त्या पद्धतीने मॅन्युअली करणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की मला 4 ऑटोमेशनचे मोठे युनिट उभे करायचे. दुसरं प्रमुख कारण असं आहे की अन्न घटकाचं जे व्यवस्थापन आहे किंवा केमिगेशन जे आहे, समजा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट असतील, ते सॉल्ट न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला ऍसिड वापरायचं असेल किंवा आपल्याला डेली बेसिस वरती फर्टिगेशन करायचं आहे आणि म्हणून ऑटोमेशन यासाठी आपल्याला प्रचंड मदत करते. त्यासाठी आपल्याला ऑटोमेशनने फर्टिगेशन करण्याची जेव्हा गरज आहे त्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा समजून घेतला पाहिजे की केळीच्या पिकाच्या अन्न घटकांची गरज काय. जर आपण बघितलं तर केळीच्या पिकाची अन्न घटकाची जी गरज आहे ही सर्वसाधारणपणे आपण 200 ग्रॅम नत्र, ज्या ठिकाणी निचऱ्याची जमीन आहे, पिवळी माती आहे, वाळूकामय जमीन आहे, पांढरी माती आहे, खडकाळ किंवा मुरमाड जमीन आहे, अशा जमिनीमध्ये 250 ग्रॅम नत्र, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र तर म्हणते 300 ग्रॅम नत्र द्या. आपल्यातले अनेक शेतकरी 150 ग्रॅमच्या वर जात नाही. आपल्या मनामध्ये भीती आहे की नायट्रोजन आपण जास्त देऊ नये, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की नायट्रोजन केळीच्या पिकासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे आणि म्हणून त्याबद्दल आपण विचार करू नका. अनेक प्रकारचं संशोधन आम्ही करत असतो, अनेक प्रकारचे अनुभव गोळा करत असतो. 200 ते 250 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश ही केळीच्या पिकाची नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 घटकांची गरज आहे. आपल्याला जर इतिहास आठवायचा असेल तर 1995 साली जैन इरिगेशनने पहिल्याने हे रिकमेंडेशन दिलं की केळीच्या झाडांना 5 महिने नाही 10 महिन्यापर्यंत अन्न घटकाची गरज आहे. आणि म्हणून केळी पिकाच्या पाण्याच्या आणि अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये अतिशय अचूक असं कार्य आज आपला शेतकरी केळी उत्पादक करतो आहे. आणि आज आपण बघतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतरही केळी उत्पादक जिल्ह्यामध्ये असेल, खूप उत्तम प्रकारचं काम आज केळीच्या पिकामध्ये आपल्याला होताना दिसत आहे. मग हे जे अन्न घटकाचं प्रमाण आहे 200 ते 250 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला कशा पद्धतीने विभागून द्यायचं. केळीच्या पिकामध्ये अन्न घटकांचा रोल अतिशय महत्वाचा आहे.
जर आपल्याला काही उदाहरण, आपला एक आत्मविश्वास वाढावा म्हणून असेल, जर आपल्याला सांगायचं झालं तर जगाच्या पाठीवर कुठलाही देश हा 600 ग्रॅम पेक्षा कमी पालाश देत नाही. टर्की सारखा देश, बयामिन कोझॅक नावाचा आमचा मित्र तिथं केळीतला तज्ञ आहे, 1000 ग्रॅम पालाश केळीच्या झाडाला दिला जातो. आणि म्हणून केळी हे पालाश लव्हिंग क्रॉप आहे, याला मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशची गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अन्न घटकांचं व्यवस्थापन करत असताना झाडाच्या वाढीच्या अवस्था हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण जर, मला आठवतं की ज्या वेळेस सर्वप्रथम केळीच्या पिकामध्ये आम्ही काम सुरू केलं तर आपले शेतकरी 5 महिन्यामध्ये केळीचा डोस देतो. आज ती परिस्थिती राहिली नाही. 10 महिने आज आपण फर्टिगेशन केळीला करतोय, 11 महिने आपण त्या ठिकाणी फर्टिगेशन करतोय. पहिले जे 2 महिने आहे, पहिले 2 महिने हे केळीच्या बाल्यावस्थेचे आहे. या 2 महिन्यामध्ये झाडाच्या मुळाचा विकास होतोय, त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात त्याचा छोटा कंद तयार होतोय, त्याची पानं कमी आहे, त्याचा बायोमास प्रोडक्शन कमी आहे, आणि म्हणून पहिल्या 2 महिन्यामध्ये अन्न घटकाची गरज कमी आहे, त्यातल्या त्यात स्फुरदाची गरज जास्त आहे. तिसरा आणि चौथा जो महिना आहे हा अतिशय, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा हे जे 6 महिने आहे केळीच्या क्रॉप सायकल म्हणजे लाईफ सायकल मधले, हे अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणून आपण पहिल्या 2 महिन्याचं जर का शेड्यूल आपण लक्षामध्ये घेतलं तर अनेक वेळा, आज सुद्धा शेतकरी बंधू बऱ्याच वेळा असं निदर्शनामध्ये येतं की आजही आपण लागवडीच्या नंतर एक बेसल डोस टाकला की 1-2 महिने आपण फर्टिगेशन करत नाही. पावसाळा सुरू झाला की आपण फर्टिगेशन करत नाही. परंतु विशाल अग्रवाल असेल, सदाभाऊ महाजन असतील, प्रशांत महाजन असेल, अविनाश पाटील असेल, अशी अनेक शेतकऱ्यांची नावं मी आपल्याला सांगू शकेल की जे डेली बेसिसवरती, संतोष लाचेटा सारखा छोटासा शेतकरी आहे बडवाणीचा, डेली बेसिसवरती अन्न घटकांचं व्यवस्थापन म्हणजे फर्टिगेशन हे शेतकरी आज करतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जर लक्षामध्ये घेतला तर या 2 महिन्यामध्ये नत्राची गरज कमी आहे, स्फुरदाची गरज जास्त आहे, पालाशची गरज मध्यम आहे. फर्टिगेशन चालू करत असताना आपल्याला 5व्या किंवा 7व्या दिवसाला फर्टिगेशन सुरू झालं पाहिजे. आजही आमचे शाद्याकडचे आणि गुजरात मधले अनेक केळी उत्पादक बंधू म्हणतात कि सर अभी तो पौधा लगा है और कैसे इसको तुरंत हम खाद शुरू करें, तो इसमें तो बीच वाले ड्रिपर का खाद वेस्ट जाएगा. नंदुरबार वाल्यांना असं वाटतं की बा यातलं मधलं अन्न घटक वाया जातील, परंतु तसं होत नाही. साधारणपणे 15 दिवसामध्ये आपल्याला 1 ते 1.25 फुटाची मुळाची ग्रोथ झालेली आपल्या लक्षामध्ये येईल, आणि म्हणून दुसऱ्या ड्रिपर पर्यंत मूळ पोचलेलं असतं आणि झाडाला अन्न घटक मिळत असतात. लागवड केल्याच्या नंतर 5व्या ते 7व्या दिवसाला नत्राचा युरिया हा सोल्युबल घटक आहे, म्हणून साधारणपणे 4.5 किलो युरिया, 2 किलो 1261, 6 किलो पांढरं पोटॅश आणि अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीचा शेड्यूल आपल्याला 1000 झाडांना दर 4थ्या दिवशी या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे. आता ज्या शेतकऱ्यांकडे ऑटोमेशन आहे ते डेली बेसिस वरती देऊ शकतात, आणि मग डेली बेसिस वरती द्यायचं असेल तर युरिया 1.5 किलो, साधारणपणे 800 ग्रॅम 1261 आणि 2 किलो पांढरं पोटॅश, आणि साधारण आठवड्याला 2.5 किलो मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीचा डोस आपल्याला पहिल्या 2 महिन्यामध्ये फर्टिगेशनच्या द्वारे दिला पाहिजे. कारण या 2 महिन्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढ कमी आहे, म्हणून अन्न घटकाची गरज कमी आहे. तिसरा, चौथा जो महिना आहे हे 2 महिने अतिशय महत्वाचे आहे. या 2 महिन्यामध्ये झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये नत्राची गरज आहे, मध्यम प्रमाणामध्ये स्फुरदाची गरज आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पालाशची गरज आहे. मग आपला जो शेड्यूल आहे, आपलं जे रेशो आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे. 6 किलो युरिया, साधारणपणे पुन्हा 1 ते 1.5 किलो 1261 आणि 6 ते 6.5 किलो पांढरं पोटॅश आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी अशा प्रकारचा डोस आपला हा तिसऱ्या आणि 4थ्या महिन्यामध्ये असला पाहिजे. आता 4 महिने पूर्ण झाले. 4 महिन्यामध्ये आपण बेसल डोस मध्ये त्याला स्फुरदातनं स्फुरद दिलेला आहे, म्हणजे सुपर फॉस्फेट मधनं बेड मध्ये आपण त्याला स्फुरद दिलाय. आपण 1261 मधनं त्याला स्फुरद देतो आहे.
आणि त्याचप्रमाणे या 4 महिन्यामध्ये आपल्याला स्फुरद संपवायचा आहे. फॉस्फरस हा घटक संपवायचा आहे. 4 महिन्याला फॉस्फरस संपला. 5वा आणि 6वा जो महिना आहे, या 2 महिन्यामध्ये आपल्याला फक्त मोठ्या प्रमाणामध्ये नत्र आणि पालाश म्हणजे 6 किलो युरिया, साधारण 6 किलो पांढरं पोटॅश आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला 6 महिन्यापर्यंत दिला पाहिजे. या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर एक नवीन कॉन्सेप्ट गेल्या 10 वर्षापासून झेन इरिगेशनच्या माध्यमातून आम्ही रिकमेंड केला आणि तो म्हणजे फॉस्फरिक ऍसिड. फॉस्फरिक ऍसिड आपल्याला का वापरायचं आहे? फॉस्फरिक ऍसिड वापरण्याचे फायदे का आहेत? त्याचं कारण असं आहे की आपण जगभराचा जर का इतिहास केळीच्या पिकाचा पाहिला तर कुठल्याही देशामध्ये 6-6.5 पीएच पेक्षा जास्त पीएचच्या जमिनीमध्ये केळीची शेती होत नाही. त्याचं कारण काय आहे? तर केळी ही स्लाइडली ऍसिडिक लव्हिंग असं हे पीक आहे. हे अल्कलाईन जमिनीचं, क्षारपड जमिनीचं पीक नाही, हे आपण लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून त्यावर आम्ही काम केलं. फॉस्फरिक ऍसिड जेव्हा आपण एक दिवस 12 2 किलो तर दुसऱ्या फर्टिगेशनला फॉस्फरिक ऍसिड 1 किलो असा जेव्हा शेड्यूल आपण शेतकऱ्याला तयार करून दिलं तर फॉस्फरिक ऍसिड हा घटक ज्या वेळेस प्रेमानंद महाजनांच्या शेतामध्ये ही ट्रायल आम्ही मांडली त्यावेळेस 8.7 पीएच असलेल्या जमिनीच्या मुळाच्या कक्षेमध्ये 4थ्या महिन्यामध्ये जो पीएच 8.6 पीएच असलेली जमीन आणि 4थ्या महिन्यामध्ये मुळाच्या कक्षेतलं सॅम्पल काढलं तर 6.7 पीएच त्या ठिकाणी झालेला दिसला. संपूर्ण जमिनीचा पीएच त्या पिकाच्या क्रॉप सायकल मध्ये कमी करणं शक्य नाही आणि म्हणून त्यावर पर्याय काय आहे तर मुळाच्या कक्षेतला पीएच आपण कमी करू शकतो आणि मुळाच्या कक्षेतला पीएच कमी करायचा असेल तर आपल्याला फॉस्फरिक ऍसिड नित्य नियमाने वापरणं, शिफारशीप्रमाणे वापरणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. फॉस्फरिक ऍसिड जेव्हा आपण देतो त्यावेळेस मुळाच्या कक्षेतला जेव्हा पीएच वाढतो आणि तो जर का पीएच वाढला तर एक टेबल मी आपल्याला दाखवेल, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे जे फर्टिगेशनचं शेड्यूल आहे ह्या शेड्यूल मध्ये फॉस्फरिक ऍसिड आपण 4थ्या महिन्यानंतर सुद्धा 6व्या महिन्यानंतर सुद्धा चालू ठेवतो. त्यावेळेस झाडाची फॉस्फरसची गरज कमी आहे. 6 महिन्यापर्यंत आपण आता फर्टिगेशन मोठ्या प्रमाणात दिलं. 6 महिन्यामध्ये झाडाची वाढ, खोडाची वाढ 7 फुटापर्यंत झाली. झाडावरती 17 ते 18 पानं कार्यान्वित आहेत. सर्वसाधारणपणे एका पानाची लांबी 9-9 फुटाची आहे, त्याची रुंदी 2.5 ते 3 फुटाची आहे. अशी सुंदर कायिक वाढ आपल्याला 6व्या महिन्याच्या शेवटी बघायला मिळाली. झाडाचा जो बुंदा आहे तो सर्वसाधारणपणे 35 ते 38 इंचाचा झाला, काही शेतकऱ्यांकडे 40 इंचाचा झाला. इतकी उत्तम बाग 6व्या महिन्याच्या शेवटी उभी राहिली, कारण पहिल्या दिवसापासून तर 6व्या महिन्यापर्यंत न चुकता आपण त्याचं फर्टिगेशन केलं. मग 6व्या महिन्याच्या नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पालाशची गरज आहे आणि अत्यल्प प्रमाणामध्ये नत्राची गरज आहे. परंतु अनेक वेळा आपला गैरसमज असा होतो, ज्या वेळेस बागेचा निस्वा सुरू होतो आणि बागेचा निस्वा सुरू झाल्यानंतर नैसर्गिकरित्या काही कंबड ही गळून पडतात. 10,000ची बाग असेल तर एक 10-15 कंबड आपल्याला गळून पडलेले दिसतात, केळफुल आपल्याला गळून पडलेले दिसतात आणि त्यावेळेस मग आपण असं म्हणतो की बागेला नत्राचं प्रमाण जास्त आहे. परंतु तो तुटून पडलेला जो घड आहे, ते जे कंबळ आहे, हे नत्राच्या टॉक्सिसिटीमुळे नाही तर ते बाग हेल्दी असते, सुदृढ असते. म्हणून कंबळ जेव्हा बाहेर पडतं तर पानावरती ते कंबळ चाललं जातं, ते केळफुल पानावरती जातं. त्याच्या 3-4 फण्या जेव्हा ओपन होतात, त्या ओपन झाल्यावर पानावरनं त्याचा बॅलन्स जातो, ते खाली पडतं आणि त्याला ज्या ठिकाणी आपण खांद्याच्या तिथं त्याला झटका बसतो आणि ते तुटून पडतं. नत्र हा शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे आणि म्हणून 7व्या महिन्यापासून हजारी साधारणपणे पिवळ्या मातीची जमीन असेल तर 3 किलो नत्र आणि काळ्या मातीची जमीन असेल तर 2 किलो नत्र, त्याच्यासोबत 6 ते 6.5 किलो पांढरं पोटॅश प्रति हजारी दर 4थ्या दिवशी, त्याच्यासोबत आपल्याला 250 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड 7व्या महिन्यानंतर सुद्धा द्यायचा. 250 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड आपल्याला फॉस्फरसची झाडाला गरज आहे म्हणून द्यायची नाही, परंतु झाडाला
जमिनीचा पीएच आपल्याला मेंटेन करायचा आहे, त्यासाठी कापणीपर्यंत जर आपण फॉस्फरिक ऍसिड हे जर का चौथ्या दिवशी 250 ग्रॅम या पद्धतीने दिलं तर आपल्याला घडाची डेव्हलपमेंट, घडाचा विकास, केळ्याची लांबी, केळ्याची रुंदी, त्याचं लष्टर, त्याचा रंग हा उत्तम दिसतो. त्याचं कारण असं आहे की मुळाच्या कक्षेमध्ये जेव्हा पीएच डाऊन होतो, एक टेबल मी आपल्याला या ठिकाणी पीएचचा दाखवेल. जर तो पीएचचा टेबल आपण बघितला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की 8-8.5 डिग्रीला 8-8.5 पीएच ला कुठलेच मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध नाही. 8-8.5 पीएच ला स्फुरद उपलब्ध नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये जर आपण त्याला सूक्ष्म अन्नघटक देत असू, आपल्याला झाडाला झिंक देणं गरजेचं आहे, फेरस देणं गरजेचं आहे, बोरान देणं गरजेचं आहे, कॅल्शियम देणं गरजेचं आहे, सल्फर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून 3ऱ्या महिन्यापासून तर 6व्या महिन्यापर्यंत, 7व्या महिन्यापर्यंत दर आठवड्याला 2.5 किलो कॅल्शियम नायट्रेट प्रति 1000 झाडांना दर आठवड्याला देणं गरजेचं आहे. तो आपण दिला पाहिजे. मॅग्नेशियम आपल्याला चौथ्या दिवसाला 1 किलो या प्रमाणात दिलंच पाहिजे. 3ऱ्या आणि 5व्या महिन्यामध्ये झिंक सल्फेट 10 ग्रॅम, फेरस सल्फेट 10 ग्रॅम, बोरॅक्स पावडर 5 ग्रॅम प्रति झाड, सल्फर 10 ग्रॅम प्रति झाड, ह्युमिक ऍसिड दर आठवड्याला आपण 1 किलो प्रति हजारी, पहिल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या महिन्यामध्ये 1 किलो दर 15 दिवसाला 1000 झाडांना ह्युमिक ऍसिड दिलं पाहिजे. मायक्रोरायझा वापरलं पाहिजे. अझॅटोबॅक्टर असतील, पीएसबी असतील, व्याम असेल किंवा ईएम कल्चर असेल, सगळे मायक्रोब्स वापरणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की मायक्रोब्स जर का नसतील तर अन्न घटकाच्या स्वरूपातला जो बदल घडवून आणायचा आहे, अन्न घटकांची जी उपलब्धता त्याला सोल्युबल होऊन उपलब्ध फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला जीवाणूंची गरज आहे. आणि म्हणून सगळे जीवाणूंचे कल्चर वापरणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळं करत असताना साधारणपणे एक नवीन ट्रायल गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये आपण केली आणि 5व्या महिन्यापासून चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट दर 15 दिवसाला जो केळी उत्पादक आपला वापरतोय त्यांची बाग ही निर्यातक्षमच बाग निर्माण होते हे लक्षात घ्या. आणि म्हणून 5व्या महिन्यापासून चिलेटेड झिंक 300 ग्रॅम, चिलेटेड फेरस 300 ग्रॅम, बोरान 200 ग्रॅम, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 300 ग्रॅम, फक्त 300 आणि 200 ग्रॅमचं शेड्यूल आहे. 1000 झाडांना दर 15 ते 20 दिवसाला असं आपण साधारणपणे एक 4थ्या महिन्यापासून तर 8व्या-9व्या महिन्यापर्यंत जर रेग्युलररित्या आपण देत गेलो तर बागेला कुठल्याही मायक्रोन्यूट्रिएंटची, सूक्ष्म अन्न घटकांची कमतरता पडत नाही. सूक्ष्म अन्न घटक हे हिडन हंगर आहे, आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु झाडामध्ये त्याची कमतरता असते आणि प्रामुख्याने वाढीपेक्षा, ग्रोथपेक्षा किंवा वजनापेक्षा या सूक्ष्म अन्न घटकांचा रोल हा गुणवत्तेशी निगडित आहे. आणि म्हणून उत्तम गुणवत्ता मिळायची असेल तर आपल्याला सूक्ष्म अन्न घटक बागेला संतुलित प्रमाणामध्ये देणं अतिशय गरजेचं आहे. दुसरा जर महत्वाचा मुद्दा आपण त्यामध्ये बघितला तर हे सगळं करत असताना बहुतांशी बऱ्याच वेळा अनेक शेतकरी बंधूंच्या हातून अशी चूक होते की आपण हे एकदाच टाकून मोकळं होतो. तर आपल्याला हे एकदा टाकायचं नाहीये, हे विभागून द्यायचं आहे. जर आपण बघितलं, खरं तर एक फोटो मला आपल्याला दाखवायचा होता की या उन्हाळ्यामध्ये आत्ता ज्या बागा या ठिकाणी उभ्या आहेत, या बागेचा जो पोंगा बाहेर पडतो आहे त्याची सुरळी उमलत नाही. म्हणजे जो पोंगा बाहेर पडतोय सरळ, तर तो बाहेर पडायच्या आधी त्याच ठिकाणी दुसऱ्या पानामध्ये अडकून राहतो आहे आणि अशी गोल राऊंड सुरळी त्या ठिकाणी तयार होते. परवा मला बालोदच्या नारायण चौधरींनी फोटो पाठवले. ही चुनखडीच्या जमिनीमध्ये अतिउष्णतेमध्ये 2 कारणांना असं घडत आहे. पहिलं कारण आहे बागेला पाण्याचा ताण, परंतु नारायण बापूंच्या बागेला पाण्याचा ताण नव्हता, म्हणून मी पहिला प्रश्न विचारला, पाण्याचा ताण. पाण्याचा ताण असेल तर झाडाची सुरळी ओपन होत नाही, त्याची पानं सगळी अडकून पडतात आणि संपूर्ण बागेमध्ये असे वेटोळे तयार झालेले आपल्याला दिसतात. आणि दुसरं कारण आहे फेरस या घटकाची कमतरता. त्याचं कारण असं आहे की ती जमीन कॅल्कॅरियस आहे, त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुनखडी आहे. चुनखडीच्या जमिनीमध्ये
उष्णतेचा परिणाम सर्वात जास्त होतो, कारण ज्या जमिनीमध्ये चुनखडी आहे ती जमीन मोठ्या प्रमाणामध्ये तापते आणि ती जर मोठ्या प्रमाणामध्ये तापली तर ती सुरळी त्या ठिकाणी अडकते. अशा प्रकारचे सिम्पटम्स आज बागांमध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणून सिंपल कारण त्याला आपण ड्रीप मधनं चिलेटेड झिंक फेरस सोडा, आठवड्याला 2 ते 2.5 किलो कॅल्शियम सोडा आणि बागेवरती चिलेटेड झिंक चिलेटेड फेरसची फवारणी घ्या. 8व्या दिवसाला ती सुरळी आपल्याला ओपन झालेली दिसेल. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये जे काय बागांना आता त्रास होतोय तो आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा, उन्हाळ्याचं व्यवस्थापन मी पुन्हा आपल्याला सांगणार आहे. अन्न घटकाचं व्यवस्थापन आपण पूर्ण करून घेऊया. ज्या 7व्या ते 10व्या महिन्यापर्यंत आपल्याला 6 ते 6.5 किलो पांढरं पोटॅश, 2 ते 2.5 किलो युरिया आणि साधारण अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 250 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड द्यायचा. हे का द्यायचं? अनेक शेतकरी बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तापमान आहे, उष्णता आहे, म्हटलं इतकी उष्णता निर्माण झाली आणि बागेला वरतून एवढे केमिकल फर्टिलायझर द्यायचे म्हणजे झाडाच्या शरीरामध्ये किती मोठी उष्णता निर्माण होणार, अशा प्रकारचा एक समज काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आजही आहे. परंतु नत्र स्फुरद पालाश हे झाडासाठी अन्न घटक आहे. आपल्या दृष्टीने ते केमिकल आहे, आपल्यासाठी ते रसायन आहे, परंतु ते झाडाचं अन्नद्रव्य आहे, झाडाचं फूड आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रचंड उष्णता असते, प्रचंड तापमान वाढतं, डी.के. महाजन दरवर्षी मे महिन्यामध्ये फोन करतात की एवढं तापमान झालं, आता पोटॅश वाढवला पाहिजे का, आणि 1 किलोने पोटॅश वाढवतात, 1 किलोने पालाश वाढवतात. आणि म्हणून उष्णतेमध्ये अन्नघटक बंद करणं म्हणजे झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये हीट शॉक देणं, त्याला उपाशी ठेवणं, आणि जेवढं त्याला आपण उपाशी ठेवणार तेवढा उष्णतेचा परिणाम अत्यंत वाईट बागेवरती होईल, हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून उष्णता जरी असेल तर ते झाडासाठी अन्न आहे, आणि ते अन्न जर का आपण झाडाला दिलं तर झाड उष्णतेला बळी पडत नाही, बाग उष्णतेला बळी पडत नाही, आणि त्यामुळे पानं फाटत नाही, पानाची ग्रेनरी जात नाही, पानाचं लष्टर जात नाही, घडाची जी केळी आहे त्याचा वादा शॉर्ट होत नाही, ते निस्तेज होत नाही. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे झाडाच्या ओढीने 2 लॅटरल टाकून दोन्ही लॅटरलच्या बाजूने ओल निर्माण करणे, त्याला फर्टिगेशन करणे. ती निर्माण झालेली ओल हे साधारणपणे मायक्रोक्लायमेट आणि आर्द्रता निर्माण करण्यासाठी मदत करते आणि अन्नघटक झाडाला उष्णतेपासून वाचवण्याचं काम करतात. परंतु असं असताना अनेक वेळा बागांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं वारा विरोधक उन्हाळ्यामध्ये नसतो. आज जर आपण रावेर, बऱ्हाणपूर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गेलात तर आपल्या लक्षामध्ये येईल प्रत्येक बागेला नेट लावलेली आहे. जे प्रत्येक बागेला नेट आहे, आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा बागेला नेट आपण लावतो, ज्यावेळेस उष्ण वारे जेव्हा बागेमध्ये शिरतात तर बागेतली जी थंड हवा आहे तिला बाहेर काढतात आणि कोरडी हवा बागेमध्ये शिरते, आणि बागेमध्ये उष्ण वारे शिरल्यामुळे मायक्रोक्लायमेट पूर्णपणे नष्ट होते. म्हणून आपण हे चित्र बघा, बागेला अशा प्रकारची नेट बहुतांशी केळी उत्पादक आज लावत आहेत. नेट उपलब्ध नसेल, मोठ्या प्रमाणात यावर्षी मका होती, रब्बीमध्ये प्रत्येकाने मका लावलेली होती, अशा मकाच्या ताट्या बागेच्या बाजूला आपण लावा, जेणेकरून बागेमध्ये उष्ण वारे शिरणार नाही. उष्ण वारे शिरण्याचा काय वाईट परिणाम होतो याचं एक सुंदर उदाहरण मी आपल्याला सांगतो. त्याचा फोटो सुद्धा माझ्या जवळ इथे आहे. ज्या ठिकाणी काळ्या मातीच्या हाय पीएचच्या जमिनी आहेत, बाळूभाऊ महाजन तांदलवाडीचे एक दिवस फोन करून मला शेतावर बोलवलं, आणि बाग अतिशय उत्तम, परंतु त्या हिरव्या झाडाच्या 3-4 पानाच्या कडा, 3 ते 4 पानाच्या कडा ह्या सुकत होत्या, करपत होत्या, अत्यंत कमी प्रमाणामध्ये करपत होत्या. आणि म्हणून मी त्यांना ते निदर्शनास आणून दिले. 8.5 पीएच आहे, बागेला कुठलाही वारा विरोधक नव्हता, बागेमध्ये उष्ण वारे शिरत होते, आणि ते उष्ण वारे मुळाच्या कक्षेतले जमिनीच्या पृष्ठभागावरचं पाणी इव्हापरेट करून बाहेर घेऊन जात होते. म्हणजे कोरड्या हवेमुळे जमिनीवरचं सरफेस इव्हापोरेशन वाढत होतं, पाण्यामध्ये क्षार होते,
आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावरचं पाणी विसर्जित होत होतं, क्षार मात्र तिथंच राहत होते. ज्याला आपण खाड्या ज्या असतात, ज्याच्यामध्ये मिठागरे जे असतात, त्या पाण्यावरचं जेव्हा पाणी विसर्जित होऊन जातं तर त्या पाण्यावर मीठ तयार झालेलं लेअर तयार होतं आणि ते फावड्याने किंवा याच्याने गोळा करून काठावर आणल्या जातं. अशा प्रकारचे मुळाच्या कक्षेमध्ये मुळावरती क्षारांचं लेयर निर्माण होतं आणि हे क्षारांचं लेयर त्या मुळाला सॉल्ट इंजुरी करते. ते मूळ काळं पडतं. अनेक वेळा आपण त्याला फंगस लागली असं म्हणतो, कुठली कमतरता असं म्हणतो, पाणी जास्त दिलं असं म्हणतो. बेसिकली तसं काहीही नसतं. प्रामुख्याने काळ्या मातीच्या आणि हाय पीएचच्या जमिनीमध्ये, शारपड माती आणि हे जड पाणी असलेल्या जमिनीमध्ये हे घडतं. आणि म्हणून ते घडू नये यासाठी आपल्याला अशा प्रकारचे वाराविरोधक बागेच्या बाजूला, मग त्या ताट्या असतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला नेट लावता येत असेल, हे करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून बागेचं मायक्रोक्लायमेट मेंटेन राहील आणि त्याच्यासोबत थोडं थोडं फॉस्फरिक ऍसिड आपण देत राहिलं तर मुळाच्या वरती क्षारांचं लेअर जमा होणार नाही आणि बागेची वाढ अतिशय उत्तमरित्या होईल. पुढचा एक महत्वाचा टेबल या ठिकाणी मी आपल्याला दाखवला. आणि म्हणून ज्या अन्न घटकांचा जो रोल आहे की ज्याच्यामध्ये हे सूक्ष्म अन्न घटक याची उपलब्धता वाढवण्यासाठी जो पीएच मेंटेनचं काम या ठिकाणी आपण केलं. अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं, योगेश पाटील नावाचा दापोऱ्याचा शेतकरी 36 किलो पर्यंत फॉस्फरिक ऍसिड प्रति हजारी वापरलं आणि आज 10 वर्ष झाले वापर, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि म्हणून अन्न घटक हे केळीच्या पिकामध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात आणि त्याच्यासोबत जे तंत्रज्ञान आपण दिलं फर्टिगेशनचं, हाताने खतं न घालता ती ठिबक सिंचनाच्या साहाय्याने, ती ऑटोमेशनच्या साहाय्याने, जेणेकरून झाड दररोज बायोमास निर्माण करताय. झाडाला दररोज अन्न घटकाची गरज आहे. आपल्याला जशी दररोज अन्न घटकाची गरज आहे तशी झाडाला दररोज अन्न घटकाची गरज आहे. आणि म्हणून दररोज अन्न घटक आपल्याला द्यायचे असतील तर ड्रिप फर्टिगेशन ऑटोमेशन हा कन्सेप्ट आपल्याला ऍक्सेप्ट केला पाहिजे. आणि त्याच्या पुढे आपण अशा पद्धतीने अन्न घटक आणि पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर मी खात्रीने आपल्याला सांगतो, आजच्या 10 वर्षापूर्वी ज्या तांदलवाडी गावामध्ये बेकार जमिनीमुळे संपूर्ण तालुका सांगत होता की इथली गुणवत्ता चांगली नाही, उत्पादन चांगलं नाही, कुठल्याही शेतकऱ्याला 10-15 किलोच्या वर वजन येत नाही, अशी अनेक गावं आहेत. नाचनखेड्यासारखं गाव बुरहानपूरमध्ये जिथं मृगाच्या बागाच लागत नव्हत्या, परंतु या गादीबापाच्या तंत्रज्ञाने, जैन टिश्यू कल्चरच्या तंत्रज्ञाने, ग्रँडाईन सारख्या अतिउत्तम जातीने, ड्रिप आणि फर्टिगेशन सारख्या अतिउत्तम तंत्रज्ञानाने आज केळीच्या पिकामध्ये उत्तम प्रकारचं काम घडलं आणि एक पहिलं रिव्होल्यूशन केळीचं या पिकामध्ये घडलं असं आपण म्हणूया. अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, काही प्रश्न लिहून सुद्धा आलेली आहेत, परंतु मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आज ज्या स्थितीत आपण जातो, ज्या स्टेज मधून आज देश जातो आहे, कोविड-19च्या प्रकोपातून आपण सगळे जात आहोत आणि अशा स्थितीमध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्याच गोष्टीवरती त्याचा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून जे रोपांचं बुकिंग आपण केलंय, रोपांची नोंदणी आपल्याकडे केली आहे, परंतु मी आपल्याला नम्रपणाने सांगू शकतो की अशा परिस्थितीमध्ये काही शिस्तीने थोडंफार काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून रोपांची केलेली नोंदणी याचे वेळेत पैसे भरून ती वेळेत उचलून घेणं गरजेचं आहे, कारण रोपांच्या उत्पादनावरती सुद्धा या परिस्थितीचा परिणाम झालाय, हे आपल्याला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. दुसरा महत्वाचा प्रश्न जो आपल्या मनामध्ये आहे, अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी थोडेसे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये. आणि का घाबरलेल्या मनस्थितीमध्ये, तर मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये, या 3 महिन्यामध्ये ज्या केळीच्या लागवडी झाल्या त्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात सीएमव्हीचा अटॅक आला. सावखेड्यासारखं गाव असेल, वाघोदा असेल, कुंभारखेडा असेल, दशनूर असेल, चिनावल असेल किंवा निंबोल असेल, अशा अनेक गावांमध्ये, दापोरा गाव असेल, सीएमव्हीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप झाला. परंतु
मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की आपल्याला सीएमव्हीचं व्यवस्थापन समजून घेणं, अनेक सेमिनार मधनं अनेक माध्यमांमधनं याच्यावरती आपण यापूर्वी चर्चा केली, परंतु त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की दरवर्षी सीएमव्ही येत नाही. याच्यापूर्वी आपण बोललो, दरवर्षी सीएमव्ही येत नाही, तर दरवर्षी सीएमव्ही का येत नाही, मागच्या वर्षी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रकोप का झाला. त्याचं प्रमुख कारण असं आहे की मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याकडे होता, सातत्याने कुठल्याही पावसाचा खंड नव्हता. शेतकऱ्याला शेतात जाण्याला वेळ नव्हता, जाऊ शकत नव्हता, शेतामध्ये वापसा स्थिती नव्हती, निंदन होत नव्हतं, अंतर्मशागत होत नव्हती, कुठल्याही प्रकारची फवारणी त्या ठिकाणी प्रभावी ठरू शकत नव्हती. आता फवारणी केली तर दुसऱ्या तासाला पाऊस पडत होता. बागेत वीड्स जे आहे, तण जे आहे मोठ्या प्रमाणात वाढली होती. सीएमव्हीचे जे होस्ट आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते. आणि म्हणून हा जो सीएमव्हीचा मुद्दा सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं आहे, त्याचं कारण हे आहे की असंच 2015-16 झालं, 2003 साली केराड्यामध्ये झालं, 2001 साली दापोऱ्यामध्ये घडलं. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गावामध्ये त्याचा प्रकोप झाला. 2008-9 मध्ये अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात उसामुळे सीएमव्ही आला. परंतु आजही जर आपण बघितलं तर नंदुरबार सारखं क्षेत्र आहे, आजही तांदलवाडी सारखं गाव आपल्या शेजारी आहे जिथं सीएमव्ही नाही. नंदुरबार सारखा जिल्हा आहे ज्या ठिकाणी सीएमव्ही नाही. आनंदपूर कडप्पा आहे, सीएमव्ही नाही. त्याचं प्रमुख कारण असं आहे की सीएमव्ही या रोगाला पूरक असणारी, सीएमव्ही या रोगाला अट्रॅक्ट करणारी जी तण आहे किंवा जी पिकं आहे त्या पिकांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मोतीराम कडू महाजन खिरडी एका बांधावरती चौडी लावली आणि 10,000 रोपांमध्ये 450 रोप एका बांधाच्या एका कोपऱ्यामध्ये सीएमव्ही ग्रस्त झाले. आणि म्हणून सीएमव्हीचे जे होस्ट आहे की ज्याच्यामुळे सीएमव्ही पसरतो, मागच्या वर्षी आपण भयंकर पॅनिक झाला होता. आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंका होती. प्रत्येकाला असं वाटत होतं की कंपनीनेच आम्हाला सीएमव्ही ग्रस्त रोप दिली. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होता. अनेक लोकांना, अनेक केळी उत्पादक बंधूंना असं वाटत होतं. परंतु मी आपल्याला पुन्हा नम्रपणाने सांगेल की 100% व्हायरस इंडेक्सिंग करणारी जैन इरिगेशन ही देशातली एकमेव कंपनी आहे. बाकीची लोक जे काय सरकारने नॉर्म्स ठरवून दिले त्या पद्धतीने सॅम्पल बेसिस वरती इंडेक्सिंग करतो, परंतु आपल्याकडे आपण रोपांचं व्हायरस इंडेक्सिंग हे 100% करतो. आणि म्हणून आपला जिल्हा सोडून एकाच दिवशी जर 100 गाड्यांचं लोडिंग झालं आणि त्याच्यातल्या 20 गाड्या नंदुरबारात गेल्या, बाकीच्या गाड्या इतर जिल्ह्यामध्ये गेल्या, 50 गाड्या जळगावमध्ये गेल्या, तर त्या 3 लाख 4 लाख रोपांमधनं 3 लाख इकडे 1 लाख तिकडे गेली, तर त्या 1 लाख रोपांमध्ये एकही सीएमव्हीचं झाड नसतं. त्याचं कारण आपण व्हायरस इंडेक्स करून व्हायरस मुक्त अशी रोपं गेल्या 25 वर्षापासून देत आहोत हे लक्षात घ्या. आणि म्हणून असे विचार मनामध्ये आणल्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन जर का आपण समजून घेतलं, योगेश पाटील आहे दापोऱ्याचा, आपण जरूर त्याची भेट घ्या योगेशची. त्याने गेल्या 20 वर्षामध्ये 42 लाख रुपये हे सीएमव्हीच्या व्यवस्थापनावर खर्च केले. दरवर्षी 60,000 झाडं लावा आणि 42 लाख रुपये सीएमव्हीच्या व्यवस्थापनावर खर्च केले. त्याचा इंटरव्ह्यू आम्ही घेतला आणि कृषी तीर्थ मध्ये इंटरव्ह्यू छापला. त्यांना आमच्या संपादकांनी प्रश्न विचारला डॉक्टर सुधीर भोंगडेंनी की योगेश, अशी जर परिस्थिती होती तर तू दरवर्षी का 60,000 झाडं लावतो, का जैनची 60,000 रोपं दरवर्षाला लावतो. त्या योगेशने दिलेलं उत्तर असं आहे की आता मला सीएमव्ही पूर्णपणाने समजलेला आहे. मी दरवर्षी माझ्या बागेवरती कमीत कमी 10 ते 12 फवारण्या 3 महिने, रोग येणार किंवा नाही येणार काहीही विचार न करता 12 फवारण्या घेतो. गेल्या 20 वर्षामध्ये 1,06,000 झाडं त्यांनी उपटून फेकली आणि 42 लाख रुपये खर्च केला. एवढा खर्च तू का केला हा जेव्हा प्रश्न त्यांनी विचारला तर योगेशने सांगितलं की कोट्यावधी रुपये ज्या पिकातनं मी कमावतोय
त्याच्यावर मला वर्षाला 2 लाख रुपये सीएमव्हीच्या व्यवस्थापनावर म्हणजे 50,000 झाडांवर जर मी 2 लाख रुपये खर्च करत असेल तर हा खूप मोठा खर्च नाही, परंतु तो मी केला नाही तर माझं नुकसान मोठं होणार आहे आणि म्हणून 20 वर्ष झाले मी सीएमव्हीचं व्यवस्थापन करतोय. त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. मला राहुल आणि बाकीच्या आमच्या सगळ्या टीमने सगळ्यांनी सांगितलं की उशिरा लागवड करायला शेतकरी तयार नाही. आणि कारण का तर म्हटले सीएमव्हीची भीती मनामध्ये आहे. कृपया कोणती भीती मनामध्ये ठेवू नका. यावर्षी सुद्धा पाऊस नॉर्मल आहे आणि जर आपल्याला फवारणी करण्याला वेळ मिळाला, बाग स्वच्छ राहिली आणि आपण जर का सीएमव्हीच्या व्हेक्टरचं नियंत्रण आपण करू शकलो, सीएमव्ही हा रोग जो आहे त्याचं चित्र मी आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की सीएमव्ही हा जो रोग आहे हा रोग सर्वसाधारणपणे रस शोषणाऱ्या किडींमुळे पसरतो. हा रोग आपोआप पसरतो अशातला अजिबात भाग नाही आणि म्हणून जर रस शोषणाऱ्या किडींचं आपण नियंत्रण केलं, किडींचा प्रसार आपण थांबवला तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की आपण सीएमव्हीला पूर्णपणाने कंट्रोल केलं. आणि म्हणून हे सीएमव्हीचं चित्र आहे, आपण लक्षामध्ये घ्या. दापोरा गावातलंच चित्र आहे. मग हा रोग हवेतनं पसरत नाही, हा रोग पाण्यातनं पसरणार नाही, हा रोग जमिनीतनं पसरत नाही, हा रोग रोपातनं पण पसरत नाही, पण निश्चितपणाने कंदातनं पसरू शकतो, हे लक्षात घ्या. मग जर हा हवा पाणी आणि रोपातनं पसरत नाही, दुसरे कोणी कंपनी इंडेक्सिंग करत नसेल तर ते आम्हाला माहित नाही, परंतु जैनच्या रोपातनं पसरत नाही हे 100% खात्री आहे. मग असे जर का परिस्थिती असेल तर याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला किडींचं ज्यावेळेस रस शोषणाऱ्या किडी आहे, मावा असेल, तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, या किडींचा प्रकोप जेव्हा निसर्गामध्ये वाढतो त्यावेळेस सीएमव्हीचा अटॅक वाढतो. असा 2000 सालापासूनचा इतिहास आपल्या जवळ आहे. वसंतराव महाजन तर म्हटले की त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये याला हरण्या रोग म्हटल्या जात होता. आणि का हरण्या म्हटल्या जात होतं तर हरण सारखी अशी पतली पानं ते झाड कंद काढत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा हरण्या रोग जो आहे हा कंट्रोल करण्यासाठी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा 2 वर्ष केळीची लागवड करू नका अशा प्रकारचा फतवा त्या काळामध्ये सरकारने काढला होता. आणि म्हणून अतिशय नियंत्रणाला सोपा असलेला रोग आहे, हे लक्षात घ्या. फक्त समजून घ्या. तण काढा. कॅलांचू नावाचं जे तण आहे म्हणजे ज्याला आपण केना म्हणतो, केना आहे, दुधी आहे, बाजूला मका आहे, कपाशी आहे किंवा सोयाबीन आहे, चवडी आहे, गिलकी आहे, दोडकी आहे, हे सगळे या रोगाला प्रसार करणारी पिकं आहे. पांढरी माशी, मावा, तुडतुडे ह्या रस शोषणाऱ्या किडी, त्याचा प्रसार करणाऱ्या ह्या किडी आहे. त्यात रोगग्रस्त तणावरनं किंवा रोगग्रस्त झाडावरनं जेव्हा कीड हेल्दी झाडावरती बसते त्यावेळेस जसं आपण कोविड पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो की आपल्याला पण कोविड होण्याची भीती असते, तसं रोगग्रस्त झाडावरनं ते सकिंग पेस्ट उठली, ते कीड उठलं आणि चांगल्या झाडावर जाऊन बसलं की त्या ठिकाणी सीएमव्ही पसरतो. आपण किडींचं नियंत्रण केलं, आपण तणांचं नियंत्रण केलं तर निश्चितपणाने आपण सीएमव्ही वरती मात करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि येणाऱ्या हंगामामध्ये अजिबात न घाबरता जुलै ऑगस्टच्या सुद्धा आपण लागवडी करा, म्हणजे कुठली अडचण आपल्याला येणार नाही. याच्या पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, 1-2-3 मुद्दे अतिशय महत्वाचे ते आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक वेळा आम्ही वास्तविक रोपांची निर्मिती करतो आणि असं करत असताना फुलबागाच्या व्यवस्थापनाबद्दल सातत्याने बोलत असतो. फुलबाग ठेवायचा, आज फुलबाग ठेवण्याची योग्य वेळ आलेली. या वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीतनं जातो आहे, परंतु फुलबाग जर का आपण योग्य वेळेस ठेवला, आता बागांचा निस्वा झालाय. एक सारखे पिलाची उंची असेल, एका दिशेने असेल, एका बाजूने असेल, एका ओळीमध्ये असेल, 1 किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा कापलेला असेल, असे जर एक सारखा पिल आता आपण निवडला तर आपण उत्तम प्रकारचा फुलबाग खोडवा ठेवू शकतो, हे लक्षामध्ये घ्या. आणि अशा पद्धतीचा जर खोडवा आपण ठेवला तर ही बाग आपल्याला पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कापणीला तयार होते आणि आपलं नुकसान त्या ठिकाणी टळतं. कमी खर्चामध्ये पीक आपल्या हातामध्ये येतं.
खोडवा ठेवत असताना आपण जमिनीची मशागत करत नाही. काही शेतकरी 5x5 वर लागवड करतात. 5x5 वर लागवड केली तर 2 ओळीनंतर 1 ओळ काढून टाका, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 10 फूट होईल. 5.5 ची लागवड असेल, काळ्या मातीची जमीन असेल, 2 ओळी ठेवा, 1 ओळ काढा, 2 ओळी ठेवा, 1 ओळ काढा. 11.5 फूट बाय 5.5x5 असा विभाग असेल. 11 फुटामध्ये ट्रॅक्टर घाला, त्याला नांगरून काढा, जमीन भुसभुशीत करा, त्याला रोटावेट करा आणि सोडून द्या. ही लॅटरल उचला आणि त्या 2 ओळीच्या मध्ये टाका. 8 ते 9 महिन्यामध्ये 25 ते 30 किलोच्या वजनाचा खोडवा कापणीला येईल. या वर्षी एक्क्याच्या बागेत जेवढे पैसे झाले नाही एवढे पैसे केळी उत्पादकांनी खोडव्याच्या बागेमध्ये केले. खोडव्याच्या बागा सुद्धा डिसेंबर जानेवारी मध्ये निर्यात झाल्या. इतकी उत्तम गुणवत्ता या वर्षी खोडव्यामध्ये आपण काढली आणि म्हणून खोडव्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पूर्वीचा एक काळ होता आणि त्या काळामध्ये साप वजनावर घेऊन डझनावर विकायची अशी एक प्रथा आपल्याकडे केळीच्या पिकामध्ये होती. आणि म्हणून केळीच्या पिकामध्ये फारसं गुणवत्तेला महत्व नव्हतं. जो व्यापारी आहे, उत्तर भारतातला असेल, जम्मू काश्मीर मधला असेल, त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की मला 1 किलोमध्ये किती जास्त केळींची संख्या मिळते. आणि म्हणून ते गुणवत्तेवर लक्ष देत नव्हते. आज पूर्णपणे चित्र बदललेलं आहे. ज्या पद्धतीने 1994-95 साली जैन हिल्स वरती केळी निर्यातीचा प्रयोग मांडण्यात आला आणि त्या प्रयोगामध्ये असं लक्षामध्ये आलं की आपण हे जे मॉडेल आहे केळी निर्यातीचं किंवा गुणवत्तेच्या उत्पादनाचं, हे जर अडॉप्ट केलं तर आपल्याला कशा पद्धतीची गुणवत्ता मिळते आणि घडाला वजन, त्याची लांबी, रुंदी, कॅलिपर आणि लेंथ ही जी आपल्याला मिळते त्याचा अभ्यास त्या काळामध्ये झाला. आज 25 वर्षानंतर जिल्ह्याने पुन्हा एक मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला आनंद आहे की जैन इरिगेशन या तंत्रज्ञानाचं पायनियर आहे. आजच्या तारखेला दररोज आपल्या जिल्ह्यातनं 7 ते 8 कंटेनर केळीची लोडिंग होत आहे. 7 ते 8 कंटेनर पर डे आज पॅकिंग होत आहे. ज्या जिल्ह्यातनं केळीची निर्यात होऊ शकत नाही अशा प्रकारचा एक समज अनेक लोकांच्या मध्ये होता, तो आज आपल्या उत्पादकांनी त्याला फोल ठरवला आणि गुणवत्तेमध्ये आज आपण अव्वल झालो. मी तर आपल्याला सांगेल की दरवर्षी आम्ही फिलिपिन्सला जातो. आज फिलिपिन्सच्या ज्या केळीची गुणवत्ता आहे त्याच्यापेक्षा उत्तम गुणवत्ता जळगाव जिल्ह्यामध्ये. परंतु अजून सुद्धा आपल्याला चलता है ही जी एक समज आहे किंवा ही जी एक वृत्ती आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आज मला खात्री आहे की आज कोणीही 9 फण्यांपेक्षा जास्त फण्या ठेवत नाही. कारण आज निर्यातीलाच नसेल पण डोमेस्टिकला सुद्धा 9 फण्यापेक्षा जास्त फण्या घडावरती असतील तर व्यापारी केळी कापत नाही किंवा त्या शेतकऱ्याला चांगला दर मिळत नाही. आणि म्हणून जे फ्रूट केअर मॅनेजमेंटचं मॉडेल आहे, जे देशभर जैन इरिगेशनने त्याला पॉप्युलराइज केलं आणि आदरणीय भाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं की हा देश इतका मोठा केळी उत्पादक देश आहे आणि हा देश एक केळी निर्यातदार देश म्हणून नावारूपाला यावा, या ध्येयानं, या उद्देशाने 1994 सालापासून विल्यम जेलिक आणि ग्रँडनाइन या 3 जाती देशामध्ये आणून या देशाच्या केळीच्या पिकामध्ये रिफॉर्म आणि रिव्होल्यूशन करण्याचं काम केलं. त्याची फळं, त्याचा परिणाम आज आपण बघतो. आज केळीच्या पिकाच्या साठी, केळीच्या फळाच्या साठी मार्च महिना आला, फेब्रुवारी महिना आला की अनेक देशातले केळी आयातदार आपल्याकडे येतात आणि केळीची मागणी करतात. एकेका पॅकरकडे येऊन आम्हाला कंटेनर पाहिजेत म्हणून विनवणी करतात. ही परिस्थिती आज 25 वर्षामध्ये निर्माण झाली. परंतु त्यामध्ये जर उत्तम काम करायचं असेल तर आपल्याला केळीच्या घडाचं फ्रूट केअर मॅनेजमेंट जे आहे हे आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून फ्रूट केअर मॅनेजमेंट करत असताना त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट काय? पहिली गोष्ट त्यामध्ये आहे की आपण घडात ज्या वेळेस केळफूल बाहेर पडतं
कंबळ बाहेर पडतं झाडाचं, त्यावेळेस ते उभं असतं आणि त्या उभ्या अवस्थेतल्या कंबळाला जेव्हा ते कंबळ उभं असतं त्याच वेळेस त्याला एक बड इंजेक्शन दिलं जातं. ते बड इंजेक्शनचा अर्थ असा आहे की जे थ्रिप्स आहे, हे जे फ्लावर थ्रिप्स आहे, हे केळफूल खाली पडण्याच्या आधी त्या केळीच्या घडामध्ये घुसतात आणि त्या केळांमधनं ज्यूस शोषून त्याच्यावरती इजा करतात. ते फ्रूट थ्रिप्स जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी साधा इमिडाक्लोप्रिड एका लिटर पाण्यामध्ये 15 लिटरच्या पाण्यामध्ये 8 मिली टाकून त्या घडाला इंजेक्शन द्यायचं आहे आणि त्या कंबळामध्ये सर्वसाधारणपणे 80 ml पाणी इंजेक्टरच्या माध्यमातून इंजेक्ट करायचं आहे. म्हणजे आपण जो फ्लावर थ्रिप्स आहे त्याची काळजी घेतली. जगभराला ज्या पद्धतीची गुणवत्ता पाहिजे ती गुणवत्ता द्यायची असेल, अजूनही अनेक केळी उत्पादक बंधू फ्रूट केअर करत नाही किंवा बीआय करत नाही आणि म्हणून बीआय करणं का गरजेचं आहे तर फ्रूट्स जे फ्लावर थ्रिप्स आहे ते कंट्रोल करण्यासाठी. दुसरा थ्रिप्स आहे त्याला रश थ्रिप्स आपण म्हणतो. म्हणजे केळफूल खाली आलं, घड खाली आला, फण्या ओपन झाल्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती जो थ्रिप्स अटॅक करतो त्याला रस्ट थ्रिप्स म्हटलं जातं. आणि त्या रस्ट थ्रिप्सच्या साठी साधारणपणे आपल्याला 3 ते 4 बीएस म्हणजे बंच स्प्रे हे आपल्याला घेतले पाहिजे. 3 ते 4 बंच स्प्रे जर का आपण घेतले तर आपण त्याच्यावरनं ते थ्रिप्स कंट्रोल करू शकतो. आणि ती जी केळी आहे अतिशय उत्तमरित्या, अतिशय लुसलुशीत, एकदम ज्यावरती कुठल्याही प्रकारचं खरबडीत इंजुरी निर्माण झालेली नाही अशा प्रकारचं काम आपण करू शकतो. त्यानंतर हे चित्र आपण बघा. यामध्ये आपल्याला एक घड दाखवलाय. त्या घडाला एक छोटासा दांडा ठेवलाय, त्याला 9 फण्या ठेवलाय, 10वी फणी काढली, 11वी फणी काढली, 12व्या फणीमध्ये एक केळी ठेवली. ही एक केळी का ठेवायची? ही एक केळी यासाठी ठेवायची आहे की सर्वसाधारणपणे हा जो दांडा आहे खालचा, हा जर आपण ही केळी ठेवली नाही तर सडायला लागतो आणि म्हणून त्याला अरेस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे सडण्याच्या प्रक्रियेला थांबवण्याचं काम ही एक केळी करते. झाडाला त्या एक केळीपर्यंत अन्न घटक पोहोचवावे लागतात आणि म्हणून ही एक केळी ठेवल्यामुळे केळी उत्पादकाचा डबल फायदा आहे. कुठलाही व्यापारी गळाचा गोंडा मारत नाही, फक्त एक केळी कापतो आणि त्यामुळे नुकसान होत नाही. 17, 18, 16 फण्या पडल्या. पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला शेतकरी म्हणायचा, साहेब जैनची केळी तर फार सुंदर आहे म्हटले, 16, 17 हँड्स पडतात, फण्या येतात. परंतु आज 17 फण्या असतील तर 8 फण्या आपण काढतो, 18 फण्या असतील तर 9 फण्या काढतो, फक्त 9 फण्या झाडावर ठेवतोय, त्याला बीएस करतोय, त्याला बंच स्प्रे करतो आहे आणि नंतर त्याच्यावरती ही एक केळी ठेवून केळफूल तोडून स्कर्टिंग बॅग घालतोय. ही स्कर्टिंग बॅग जी आहे, आपण बघा, ही स्कर्टिंग बॅग आम्हाला का घालायची? ही स्कर्टिंग बॅग कशासाठी घालायची? इतकी प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आज प्रामुख्याने महाराष्ट्राला आणि गुजरातला, आंध्र प्रदेश या राज्यातल्या आणि त्यातल्या त्यात ज्या राज्यामध्ये जेवढं केळीचं क्षेत्र आहे तेवढं एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये आज 51,000 हेक्टर क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये केळीच्या पिकाचं आहे. एवढी मोठी इकॉनॉमी या केळीच्या पिकाची आहे आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे इथून पुढच्या काळामध्ये आमचं ध्येय असणार आहे, डोमेस्टिक ऍज वेल ऍज आंतरराष्ट्रीय. आणि त्यासाठी आपल्याला उत्तम गुणवत्तेची केळी द्यायची आहे. आज काय होत आहे? आनंद आहे की अनेक निर्यातदार केळीची निर्यात करतायत, चांगली गोष्ट आहे. देशाच्या बाजारपेठेतनं तो माल काढून दुसऱ्या बाजारपेठेमध्ये टाकला जातोय. आपल्याकडचा गलट कमी होतोय, त्याची मदत देशांतर्गत वितरणासाठी आणि केळीचे दर मेंटेन करण्यासाठी जरूर होते. आज ती परिस्थिती नाही. कोविड-19 मुळे केळीचे दर बऱ्यापैकी कमी झालेले आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी अतिशयच वाईट अवस्था होती, परंतु सर्व लोकांनी त्यामध्ये सहकार्य केलं, मीडियाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि आज केळीचे दर बऱ्यापैकी ठीक आहे. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जी मागणी आहे, कुठल्याही प्रकारचा बीआय, बीएस आणि एस टॅगिंग न लावता, म्हणजे घडाचं कंबळ आपण केव्हा तोडलं
त्याच्या घडाच्या त्या दांड्यावरती जर कंबड तोडल्याची तारीख नसेल किंवा त्या खोडाला आपण मार्किंग केलं नसेल किंवा त्या घडाला एज टॅग बांधलेला नसेल तर हा घड किती आठवड्याचा झाला हे समजत नाही. आणि मग 11 आठवड्याचा घड, 12 आठवड्याचा घड, 13 आठवड्याचा घड हा एका बॉक्समध्ये पॅक केला जातो. आणि जेव्हा वेगवेगळ्या आठवड्याच्या वयाचे घड एका बॉक्समध्ये पॅक होतात आणि ते जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जातात त्यावेळेस त्या बॉक्सला ज्या वेळेस रॅपनिंग चेंबर मध्ये ठेवून पिकवल्या जातं, अर्ध्या पण्या पिकतात, अर्ध्या पण्या पिकत नाही, कारण त्या बॉक्समध्ये पॅक केलेल्या केळीचं वय सारखं नसतं. आणि म्हणून एज टॅगिंग का गरजेचं आहे. छोटीशी एप्रिलचा पहिला आठवडा काळी त्याला स्ट्रीप बांधली, एप्रिलचा दुसरा आठवडा पिवळी स्ट्रीप बांधली, तिसरा आठवडा निळी स्ट्रीप बांधली, चौथा आठवडा लाल स्ट्रीप बांधली, मेचा पहिला आठवडा करड्या रंगाची, दुसरा आठवडा पांढऱ्या रंगाची, 6 आठवड्याच्या फ्लावरिंगला 6 रंगाच्या जर का आपण रिबिना बांधल्या, एज टॅग केलं तर आपल्याला कळेल की अमक्या 11 आठवड्याच्या नंतर एका बागेमध्ये किती घडं त्या आठवड्यामध्ये कापणीला येणार आहे आणि एकाच वयाची घडं त्या बॉक्समध्ये पॅक केल्या जाणार आहे हे आपल्या लक्षात येईल. हे सगळं करत असताना केळीचं जे हँडलिंग आहे, म्हणजे ज्याला आपण प्री हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, दुर्दैवाने अतिशय उत्तम व्यवस्थापन आपण घडाच्या निर्मितीपर्यंत करतोय. उत्तम प्रकारची केळी आपण निर्माण करतोय. ज्या जळगाव जिल्ह्याच्या केळीच्या उत्पादनाचा इतिहास आहे 30 ते 35 टन प्रति हेक्टर, आज आपला शेतकरी 40 टन प्रति एकरवर पोहोचलेला आहे. 100 ते 125 टन, 131 टनापर्यंत सदाभाऊंचं रेकॉर्ड आहे एका हेक्टरला. त्या गुरुनाथांचं सर्वसाधारण 150 टन प्रति हेक्टरचं रेकॉर्ड आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पोहोचलेलो असताना, हे सगळं काम करत असताना पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, केअरिंग बनाना इज केअरिंग बेबी असं म्हटलं जातं. छोट्या बाळाला जसं सांभाळलं जातं तसं केळीच्या पिकाला, केळीच्या घडाला सांभाळलं जावं असं आंतरराष्ट्रीय ब्रीद आहे. परंतु उत्तम निर्माण केलेल्या घडाची हेडसांड आपण कापणी केल्याच्या नंतर करतो आणि म्हणून आपल्याला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, त्या घडाला अलगदरित्या आपण बाहेर काढला पाहिजे. त्याला कुठेही इजा होणार नाही. बॉक्सला आपल्याला क्रेट्सला फोम लावायचं, एक घड त्या ठिकाणी फण्या वेगळ्या करायच्या, क्रेट्स मध्ये पॅक हाऊसला आणायचा, उत्तमरित्या त्याला धुवून क्लोरीनच्या पाण्यामध्ये सुंदर धुवून वेगवेगळ्या फण्या करून त्याला कोरडा करून त्याला स्टिकर लावून त्याला ट्रे मध्ये ठेवून वाढवून, जैन फार्म फ्रेशचा जसा ब्रँड आम्ही लावतो अशा पद्धतीचा ब्रँडचं स्टिकर त्याच्यावरती लावायचं, व्हॅक्यूम करून त्या केळीला आपण पॅक करायचं, त्याचं प्री कुलिंग करायचं आणि 14 डिग्रीला स्टोअर करायचं. अशा पद्धतीचं काम जर का प्रत्येक केळी उत्पादकाने केलं तर अतिशय उत्तम काम केळीच्या पिकामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याला आपण म्हणूया, इथून पुढच्या काळामध्ये केळी ही गुणवत्तेवर विकल्या जाते. आपण लखनौ असेल, कानपूर असेल, दिल्ली असेल, जम्मूला बॉक्स पॅकिंगच्या 50 गाड्या सीझन मध्ये पॅक होतात. जम्मू काश्मीरला त्या गाड्या जातात, तिथून पाकिस्तान मध्ये जातात. प्रत्येक शहरामध्ये उत्तम गुणवत्तेच्या केळीची आता मागणी आहे आणि म्हणून ज्याला स्पॉटलेस बनाना आपण म्हणतो किंवा गोल्डन बनाना आपण म्हणतो, अशा प्रकारची केळी निर्माण करायची असेल तर आपल्याला प्री हार्वेस्ट आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हे दोन्ही विषय लक्षामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. याच्या सोबत ज्या कांदे बागाच्या लागवडी आहे, त्या कांदे बागाच्या लागवडीमध्ये ती कापणी सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येते. हा केळीच्या घडाशी असलेला विषय, रिलेटेड विषय आहे, म्हणून आपल्याला मी ते सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे जो महत्वाचा विषय आपल्याला चर्चा करायचा आहे, रोगांचं व्यवस्थापन, केळीचे जे 2-3 रोग आहे की ज्याचं व्यवस्थापन आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने सीएमव्ही वरती आपण बोललो. सीएमव्ही हा एक असा डिसीज आहे की ज्याने आपल्याला मागच्या वर्षी परेशान केलं होतं, परंतु दुसरा जो त्याच्यातला डिसीज आहे त्याचं नाव करपा, ज्याला आपण सिगाटोका असं म्हणतो. आणि या सिगाटोकाचं व्यवस्थापन करत असताना दरवर्षी साधारणपणे आपल्या लक्षात आलं असेल की
2010 सालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिगाटोका आपल्या जिल्ह्यामध्ये आला आणि त्याचं व्यवस्थापन प्रभावीपणाने आपण केलं. 1995-96 मध्ये सिगाटोका, 94 साली ब्राह्मणपुरी गावामध्ये, 95 साली जैन इरिगेशनच्या माध्यमातून आम्ही सिगाटोकाच्या नियंत्रणाची कार्यशाळा केली, ज्या गावामध्ये सगळ्यात पहिले सिगाटोकाचं पान झाड त्या ठिकाणी सापडले, रोगाचं निदान त्या ठिकाणी झालं. तोपर्यंत सिगाटोका काय आहे हेही आपल्या शेतकऱ्याला माहित नव्हतं. परंतु हा जो रोग आहे हा दरवर्षी आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असतो आणि म्हणून करपा आपण ज्याला म्हणतो, ह्या करप्याचं व्यवस्थापन उत्तमरित्या करणं हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. कारण करपा आला की त्याचा मोठा परिणाम हा गुणवत्तेवरती होतो आणि पूर्णपणाने आपलं नुकसान होतं. कारण करप्यामध्ये झाडाची पानच चांगली राहत नाही, तीच करपून जातात आणि म्हणून झाडं ही अकाली पिकायला लागतात. मग नेमका करपा आहे कसा? जर हे चित्र आपण बघितलं या ठिकाणी, या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल तर सर्वसाधारणपणे हिरवं जे पान आहे त्याला खालून सूर्यप्रकाशाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक तांबड्या रंगाचे डाग पानाच्या मध्ये दिसतील की जेव्हा करप्याची लागण झालेली आहे, परंतु करप्याने चिन्ह दाखवलेले नाही, सिम्पटम दाखवलेले नाहीये, त्या स्टेजला करप्याचं नियंत्रण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून करप्याचं जे दुसरं चिन्ह आहे, हे जे ब्राऊन स्पॉट आहे, तेलकट डाग आहे जे पानाच्या खालच्या बाजूने दिसतात, ते साधारणपणे 1 आठवड्याच्या नंतर पानाच्या वरच्या बाजूने दिसतात. त्याच्या 1 आठवड्याने ते डाग पुन्हा वाढत, ठिपके पुन्हा वाढत चालतात. त्याच्या पुन्हा 1 आठवड्याने ते सगळे जवळ जवळ येतात आणि साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये संपूर्ण पान करपाग्रस्त होतं आणि त्याच्यानंतर ते करपायला लागतं. असं हे जे करप्याचं चिन्ह आहे, याचं हे चिन्ह आपण लक्षामध्ये घेऊन जर व्यवस्थापन केलं तर आपण बागेला करप्यापासून वाचवू शकतो, हे लक्षात घ्या. अनेक वेळा शेतकरी बंधूंचा प्रश्न असतो, साहेब मागच्या आठवड्यामध्ये बाग अतिशय उत्तम होती आणि एकदम या आठवड्यामध्ये एकाएक बाग करपली आणि एकदम 1 आठवड्यामध्ये करपा आला. असं होत नाही. करपा एकदम 1 आठवड्यामध्ये येत नाही. करपा येण्याच्या, करप्याची लागण झाल्याच्या नंतर सिम्पटम दाखवण्यापर्यंतचा जो काळ आहे तो साधारण 20 ते 25 दिवसाचा आहे. आणि म्हणून हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की करप्याचं व्यवस्थापन किती महत्वाचं आहे, करप्याचा इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स किती आहे, त्याच्याने आर्थिक नुकसान आतापर्यंतच्या अनेक वर्षांमध्ये किती आर्थिक नुकसान आपण सहन केलेलं आहे. आणि म्हणून करपा समजून घेणे आणि त्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी बघा 4 प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स या ठिकाणी दाखवले. शेवटचं जर पान आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्या असं लक्षामध्ये येईल की ते संपूर्ण पान हे करप्याने खराब झालेलं आहे. पुढचं जर चित्र आपण बघितलं तर त्याच्यावर जी पानं आहे ती पूर्णपणे आता खराब झालेली आहे, म्हणजे करपून गेलेली आहे. ज्या वेळेस करप्याने झाडाचं फोलिएज नष्ट होतं त्यावेळेस झाडाचा जो घड आहे, झाडाच्या शरीरामध्ये इथिलीन नावाचा जो घटक आहे, ज्याला जो नॅचरल रायपनिंग एजंट आहे, पिकवण्यासाठी जो कारणीभूत आहे, त्या इथिलीनचं प्रमाण वाढतं आणि घडातली जी केळी आहे त्या अकाली पिकायला लागतात. आणि म्हणून करप्याचं व्यवस्थापन करत असताना इंटिग्रेटेड मॅनेजमेंट, एकात्मिक नियंत्रण हा महत्वाचा भाग आहे. कुठले फॅक्टर करप्याच्या वाढीसाठी कारणीभूत आहे तर सगळ्यात पहिला फॅक्टर आहे आर्द्रता, तापमान, पावसाळा म्हणजे झिमझिम पाऊस चालू राहणे, ढगाळ वातावरण असणे. वातावरण जर ढगाळ असेल तर झाडाची पानं कार्यक्षम नसतात आणि पानं कार्यक्षम नसली तर झाड रोगाला, पान रोगाला प्रतिकार करू शकत नाही. तिसरा जो महत्वाचा घटक करप्यामध्ये आहे तो आहे अन्न घटकांचं व्यवस्थापन. झाडाच्या पानामध्ये जर का 3.5 पेक्षा पालाष्ट प्रमाण कमी असेल तर झाडाचं पान हे करप्याला
बळी पडतो. तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे बागेतली स्वच्छता. बागेमध्ये जर स्वच्छता नसेल, आपण वाढलेली पानं बागेतच कापून ठेवली तर त्यावर करप्याचे स्कोर वाढतात आणि ते ज्यावेळेस बस्ट होतात तर त्यावेळेस त्याचे जे ऍस्कोस्पोर किंवा कोनिडिया आहे हे पानावर उडतात आणि पुन्हा करप्याचा प्रकोप वाढतो. आणि एक महत्वाचं अजून दुसरं कारण हे आहे ड्रेनेज. बाहेरच्या देशामध्ये आम्ही बघतो 5 झाडांच्या जवळ जरी पाणी साचणार असेल तरी त्याला चारी काढल्या जाते. ड्रेनेज सिस्टम जर का उत्तम असेल तर करप्याला आपण नियंत्रण थोड्या प्रमाणात घालू शकतो. आणि म्हणून इंटिग्रेटेड व्यवस्थापन जे मी आपल्याला म्हटलो, बागेत निचरा चांगला पाहिजे, हवा खेळती पाहिजे, बाग स्वच्छ पाहिजे आणि शेवटचं जे कंट्रोल आहे ते आहे केमिकल कंट्रोल. ज्या वेळेस करपाचं चिन्ह दिसायला लागतं, ते चिन्ह दिसल्याबरोबर आपल्याला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. एका वेळेस आपल्याला सिस्टेमिक बुरशीनाशक वापरायचं आहे तर एका वेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा करप्यामुळे पानाचा पृष्ठभागावर डाग पडला आणि तो करपला, त्याच्या सेल डेड झाल्या, तर तिथं सिस्टेमिक फंजिसाइड पोहोचू शकत नाही. पानावर करप्याचे स्पोर निर्माण झाले, ते मारण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट फंजिसाइड गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला दर आठवड्याला कुठल्या तरी, मग ते साधं M45 असेल, COC असेल किंवा कार्बेंडाजिम असेल किंवा बेनोमिल असेल किंवा ट्रायडेमॉर्फ असेल, प्रोपिकॅनाझोल असेल, हेक्साकॉनाझोल असेल, टेबुकॉनाझोल असेल, ह्या प्रत्येक बुरशीनाशकाचे आलटून पालटून फवारणी करणे. हे जर आपण बघितलं तर या टेबलमध्ये आपल्याला सगळे औषधं दिसते. ही जी औषधं आहे हे बुरशीनाशक आपल्याला आलटून पालटून मारले पाहिजे, हे लक्षात घ्या. दर आठवड्याचं स्प्रेइंगचं शेड्यूल आपण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये करपा दिसत असेल तर आपण ते केलं पाहिजे. दिसत नसेल तर गोष्ट वेगळी आहे, मारण्याची गरज नाही. परंतु एक दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये बॅनॉल नावाचं जे ऑइल आहे, म्हणजे ज्याला मिनरल ऑइल आपण म्हणतो, हे मिनरल ऑइल देशामध्ये सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलं. बुरशीनाशकाच्या सोबत आपल्याला बॅनॉल घेतलं पाहिजे. 10 ते 15 ग्रॅम ज्या वेळेस आपण 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम बुरशीनाशक, 1 लिटर पाण्यामध्ये, उदाहरण जर आपण घेतलं प्रोपिकॅनाझोलचं तर 1 ml 1 लिटर पाण्यामध्ये, टेबुकॉनाझोल 1 लिटर 1 पाण्यामध्ये, पण 1 लिटर पाण्यामध्ये 10 ml आपल्याला मिनरल ऑइल बॅनॉल त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाच्या पानावरती त्या ऑइलसह हे बुरशीनाशक पसरेल. झाडाच्या पानावर ज्या वेळेस पाऊस पडतो तर ऑइलमुळे बुरशीनाशक धुवून निघल्या जाणार नाही. झाडाच्या पानावर मिनरल ऑइलचं लेअर बसल्यामुळे स्पोर त्या ठिकाणी जर्मिनेट होणार नाही आणि आपण करप्याला आळा घालू शकू, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने करपा रोगाचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याचं स्प्रेइंग करत असताना खालच्या खाली पंप घेऊन स्प्रे केला उपयोग नाही. वरच्या पानावर जाऊन बुरशीनाशक पडलं पाहिजे, म्हणून HTP पंपाच्या साहाय्याने स्प्रे झाडाच्या वर उडवायचा आणि ते दव खाली पडले पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन आपण करू शकतो. किंवा जर आपण बागेला ज्या पद्धतीने खोदच्या शेतामध्ये, आष्ट्यामध्ये, सांगलीमध्ये ओव्हरहेड स्प्रिंकलर सिस्टम, मायक्रो स्प्रिंकलर ऊसाच्या पिकासाठी आम्ही लावली आणि साधारण 200 टन ऊसाचं टार्गेट त्या शेतकऱ्यांनी ठेवलं. अशा प्रकारची सिस्टम जर का आपण केळीच्या बागेला लावली तर त्यातनं आपल्याला उन्हाळ्याचं मायक्रो क्लायमेट निर्माण करता येईल. म्हणजे ज्या वेळेस आर्द्रता 25% आली त्या मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण आर्द्रता निर्माण करू शकू. कारण ते ओव्हरहेड असेल, केळीच्या बागेच्या वर लावलेलं असतील, वरतून आडव्या लॅटरल असतील, त्याला मायक्रो स्प्रिंकलर लटकलेले असतील. त्यातनं बुरशीनाशक आपण फवारणी करू शकू. त्यातनं झिंक, फेरस जे आपल्याला सांगितलं, सूक्ष्म अन्न घटकांची फवारणी आपण त्यातनं करू शकू. म्हणजे मायक्रो क्लायमेट निर्माण करणं, सूक्ष्म अन्न घटकांची फवारणी करणं
आणि बुरशीनाशकाची फवारणी करणं, असे 3 कामं ती सिस्टीम केळीच्या पिकामध्ये आपल्याला मदत करू शकते. म्हणून त्याचाही विचार इथून पुढच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. तिसरा एक महत्वाचा रोग आहे, दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो. बहुतांशी शेतकऱ्यांना नावच माहित नाही, बहुतांशी शेतकरी केळी उत्पादक त्याच्याबद्दल अवेअर नाही, कारण आपल्याला अनेक रोग नव्याने आपण शिकतो आहे, त्याची नावं माहित नाही. हा पिटिंग डिझीज चित्र आपण बघा या ठिकाणी, हा पिटिंग नावाचा रोग आहे. व्हॉट इज दिस पिटिंग, म्हणजे हा पिटिंग काय आहे, तर ही सुद्धा एक बुरशी आहे. आणि ही बुरशी कांदे बागाच्या केळीच्या घडावर अशा प्रकारचे टिपके, काळे टिपके केळीच्या घडावर, केळ्यांवर आणि दांड्यावर निर्माण होतात. बशीच्या आकाराचा ठिपका असतो, म्हणजे खोलकट असतो, उंच नसतो. आणि असे खोलकट ठिपके जर का केळीवर आणि केळीच्या दांड्यावरती दिसत असतील तर आपल्याला आपण समजलं पाहिजे की बागेवर पिटिंग नावाचा रोग आलेला आहे. आणि हा कांदे बागाच्या केळीसाठी अतिशय घातक असा डिसीज आहे, कारण जर पिटिंग रोग केळीच्या घडावर आला तर तो घड कापणी केल्याच्या नंतर, ती केळी कापणी केल्याच्या नंतर त्या घडातली जी केळी आहे ही सर्वसाधारणपणे 24 तासामध्ये पिकते. परंतु हा रोग नियंत्रणासाठी अतिशय सोपा आहे. आपण याच्यावरती थायफेनेट मिथाइल नावाचं पावडर जी येते ती 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये, क्लोरोपायरिफॉस 30 ml किंवा इमेडास 8 ml 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी केली तर पिटिंग कंट्रोल होतो. म्हणून पिटिंगला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. तिसरा जो महत्वाचा अजून एक रोग आहे तो बनाना बंची टॉप व्हायरस. सीएमव्ही बद्दल आपण बोललो, पिटिंग बद्दल बोललो, करप्याबद्दल बोललो, सीएमव्ही सविस्तर बोललो. बनाना बंची टॉप व्हायरस आजच्या 10 वर्षापूर्वी न्हावी गावामध्ये 21% बंची टॉप झाला होता. 21% न्हावी गावामध्ये. निंबोरा गावामध्ये 20 ते 22%. डॉक्टर सेल्वराजन जे व्हायरोलॉजिस्ट एनआरसीचे, त्यांना घेऊन आम्ही सर्वे केला आणि 1 वर्षामध्ये बनाना बंची टॉप हा 5%वर आला. आणि म्हणून बंची टॉप मुळे जे होणारं नुकसान आहे हे शेतकरी बंधूंच्या लक्षात येत नाही. मागच्या महिन्यामध्ये पुन्हा न्हावीमध्ये आम्ही गेलो, बंची टॉपचं प्रमाण पुन्हा वाढायला लागलं. हा पर्णगुच्छ नावाचा जो व्हायरस आहे याच्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे, कारण हा हळूहळू वाढत चालतो आणि पहिल्या बागेमध्ये कमी येतो आणि पिलबागामध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. अनेक बागांमध्ये न्हावी सारख्या गावात पहिल्या बागेमध्ये सुद्धा रोगाचं प्रमाण वाढतं. आणि म्हणून बनाना बंची टॉप हा जो व्हायरस आहे याच्या नियंत्रणाचं सोपं आणि प्रभावी जे उपाय आहे तो हा आहे की बागेमध्ये दिसताक्षणी झाडं उपटून फेकणे. जसा सीएमव्ही आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसतो, 70% सीएमव्ही जातो, 60% जातो. मागच्या वर्षी गेला. बनाना बंची टॉप या स्पीडने वाढत नाही, कारण पेंटालोनिया नावाचा जो ऍफिड आहे, जो मावा आहे, त्याच्यानेच याचा प्रसार होतो आणि त्या माव्याचं प्रमाण आपल्याकडे कमी असतं. परंतु बंची टॉप सुद्धा अनेक वेळा हा धोक्याची पातळी गाठतो आणि म्हणून झाडं दिसताक्षणी बागेतनं नष्ट करणे आणि ती बंची टॉपची झाडं उपटून काढणे आणि ती फेकणे आणि त्या माव्याचं नियंत्रण करणं. माव्याच्या नियंत्रणाच्या सोबत बंची टॉपचं झाड जे आहे याचं प्रमाण कमी असतं आणि ते हळूहळू वाढतं. म्हणून निर्मूलन हाच याच्यामध्ये महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि जेणेकरून आपण बंची टॉपला नियंत्रणामध्ये ठेवू शकू. शेवटच्या एका रोगाबद्दल आपल्याला बोलायचं आहे, ज्याच्याबद्दल संपूर्ण जग आज चिंतेत आहे. ज्या रोगामध्ये 2018 सालापर्यंत भारत देश या रोगापासून मुक्त होता. आपल्या देशाचं नाव या रोगामध्ये समाविष्ट नव्हतं. या रोगाचं नाव आहे पनामा डिझीज, ज्याला फिजारियम विल्ट आपण असं म्हणतो किंवा ज्याला फिजारियम TR4 असं आपण त्याला म्हणतो. सब ट्रॉपिकल, ट्रॉपिकल 4 आणि सब ट्रॉपिकल 4 TR4 असा हा जो फिजारियम विल्ट नावाचा जो रोग आहे याच्याबद्दल इथून पुढच्या काळामध्ये देशातल्या केळी उत्पादकांनी अत्यंत जागरूक असणं गरजेचं आहे. 2018च्या ऑगस्ट महिन्यामध्ये FAOने 2019च्या ऑगस्ट महिन्यामध्ये FAOने भारत हा देश पनामाग्रस्त देशाच्या यादीमध्ये ऍड केला आणि आपल्या देशामध्ये या रोगाचा प्रकोप
बिहार या राज्यापासून सुरू झाला, यूपी या राज्यापासून सुरू झाला. TR1 या रोगाची लागण तामिळनाडू आणि गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षापासून आपण बघतोय. बऱ्हाणपूरमध्ये TR1 आपल्या नजरेस आला. सुदैवाने जळगाव जिल्हा अजून त्याच्यापासून फ्री आहे. परंतु आपल्याला याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर गर्ट किमा नावाच्या शास्त्रज्ञाने एक मोठी न्यूज जगाच्या पाठीवर आजच्या 5 वर्षापूर्वी फ्लॅश केली की देयर वुड बी नो मोर बनाना अक्रॉस द ग्लोब. जगामध्ये कुठेही केळी राहणार नाही. त्याने केळीचं एक थडगं काढलं, त्या थडग्यावर केळ्याचं चित्र काढलं आणि ते जगभर पोस्ट केलं. कारण हा रोग जमिनीमध्ये 30 वर्ष राहतो. याचे जीवाणू, याचे जे स्पोर आहे हे जमिनीमध्ये 30 वर्ष जिवंत राहतात. फिलिपिन्स सारखा देश, होंडुरस सारखा देश, मलेशिया सारखा देश, ऑस्ट्रेलिया सारखा देश, इव्हन इस्रायल सारखा देश, असे अनेक प्रगत देश याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या रोगाने त्रस्त झालेले आहे. आणि म्हणून आपल्याला या रोगाच्या बद्दल आपल्याला जागरूक असलं पाहिजे. कारण हा केव्हाही कुठेही पसरू शकतो. हा हवेतनं पसरत नाही. हा रोग प्रामुख्याने जमिनीमध्ये वाढणार आहे. हा पाण्यातही फार दिवस जिवंत राहत नाही, परंतु जमिनीतनं 30 वर्ष नष्ट होत नाही. आणि म्हणून अशा या अतिशय विघातक अशा रोगाबद्दल आपल्याला जागरूक असणं गरजेचं आहे. त्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याला आळा घालणं महत्वाचं आहे. त्याचा प्रसार आपल्याकडे होणार नाही याच्यासाठीची काळजी घेणे महत्वाची आहे. त्यासाठीचे क्वारंटाईन्सचे रूल आपल्याला लावून घेणं महत्वाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जशा पद्धतीचे रूल कोविडला ऍप्लिकेबल आहे, अशाच पद्धतीचे रूल हे त्या पनामा सारख्या रोगाला ऍप्लिकेबल आहे. आणि म्हणून याचा सगळ्यात पहिलं जर सिम्पटम्स काय असेल तर झाडाचं जे खोड आहे ते खोड फाटतं. म्हणजे त्याला उभी तडा जाते. जमिनीच्या पृष्ठभागाजवळ त्या खोडाला तडा जाते. त्याची जी पानं आहे ती पिवळी पडायला लागतात. बाहेरची पानं पिवळी पडतात. मागच्या आठवड्यामध्ये टर्कीवरनं एक फोटो बयामिन कोझॅकने पाठवला. त्याला वाटलं हा पनामा आहे, परंतु तो पनामा नव्हता. त्याच्याकडनं केळीचे फोटो मी मागवले तर त्याच्या केळीच्या पण्यांमध्ये आतमध्ये ते केळी लाल झालेल्या होत्या. जेव्हा झाड पिवळं पडतं, केळी आतून लाल होते, म्हणजे हा मोको नावाचा डिझीज आहे. आणि जेव्हा झाड पिवळं पडते आणि केळी आतून पांढरी शुभ्र असते, चांगली असते, म्हणजे हा पनामा रोग आहे. हा दोघं रोगांमधला डिफरन्स आपण समजून घेतला पाहिजे. थोडक्यात आपण याला समजूया, कारण बरीच प्रश्न आपल्याकडनं आलेली आहे आणि ती प्रश्न आपल्याला एक 15 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. आणि म्हणून दिसता क्षणी पनामाचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला आठवतं की आज ज्या पद्धतीने कंटेनमेंट केल्या जात आहे, ज्या ठिकाणी एखादा परिसर रेड झोन मध्ये आला, जिथं कोविडचा पॉझिटिव्ह कॅन्डिडेट पेशंट सापडला, त्याला कंटेनमेंट केल्या जातं. तसंच जेव्हा पनामाचं झाड दिसतं, पनामाचं झाड दिसल्याबरोबर पहिलं काम आहे की त्या पनामाच्या झाडाला विडीसाइडचं इंजेक्शन देऊन ग्लायफोसेट नावाचं इंजेक्शन त्या झाडामध्ये 20 ml इंजेक्ट करायचं आणि त्या झाडाला तिथल्या तिथं मारायचं, जेणेकरून आपल्याला पनामाचा प्रसार थांबवता येईल. या ठिकाणी आपण बघतो पनामाचा प्रसार कसा होतोय, इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियल मधनं येतोय, पाण्यातनं येतोय. कीड जी आहे म्हणजे जो भुंगा आहे जो खोडाला पोखरतो तो पनामाला घेऊन येतोय. अवजारं जी आहे ती पनामाला घेऊन येत आहे. हा प्रसार जर का आपल्याला समजला तर आपल्याला त्याचं नियंत्रण करणं सोपं आहे. प्रसार समजल्यानंतर आपल्याला चिन्ह समजणे गरजेचं आहे. आणि हे बघा, हे पनामाचं चिन्ह आहे. जर असं चिन्ह पनामाचं आपल्याला दिसत असेल तर त्या झाडाला जिवंत न ठेवणे हे सगळ्यात पहिलं कंट्रोल आहे. जगभर पनामामुळे केळीचा बागायतदार त्रस्त आहे. त्याच्यावर हजारो कोटी रुपये वर्षाला रिसर्च वरती खर्च होत आहेत आणि तरी सुद्धा प्रभावी असा उपाय सापडत नाहीये. आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हा रोग आपल्याकडे येणारच नाही, ही खबरदारी महत्वाची आहे. हे झाड आपण बघितलं, त्याला ग्लायकोसेटचं इंजेक्शन द्या, त्याला मारून टाका, तिथंच मारा. झाड खोदायचं नाही, खोदून फेकायचं नाही, बागेच्या बाहेर काढायचं नाही.
पणामाग्रस्त झाड आपण खोदलं, त्याच्या मुळांची माती दुसरीकडे बांधावर नेताना पडली, त्याच्यातनं त्याच्या ज्यूसचं सॅपचे द्रव पडले, त्याच्यासोबत त्या पणामाचे स्पोर पडतील, मातीतले स्पोर पडतील आणि संपूर्ण शेतामध्ये पणामा वाढेल. म्हणून पणामाचं फिजारियम विल्टचं नियंत्रण करायचं असेल तर तिथल्या तिथं झाडाला आपल्याला वाढवलं पाहिजे, मारलं पाहिजे आणि नंतर त्या झाडाला आपल्याला त्या ठिकाणी जाळून टाकलं पाहिजे. हे बघा, हा हितेश भाई डोंगरा कामरेजच्या जवळचा शेतकरी आहे, त्याच्या बागेतला पणामाचा आहे. आपल्याला दिसत त्या कंदामध्ये आपण बघू शकता की हा मुळाच्या माध्यमातून कंदात एंट्री. सगळ्यात पहिले पणामाचे स्पोर हे मुळामध्ये शिरतात आणि मुळातनं ते कंदामध्ये जातात. अतिशय बोलकं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला आपल्याला मिळेल की कसा तो पणामा हा कंदामध्ये एंट्री करतो आणि नंतर संपूर्ण झाड जे आहे हे रोगग्रस्त होतं आणि ते पिवळं पडतं. त्यानंतर त्या झाडाच्या आजूबाजूने एक झाड दिसलं, आपण अतिशय सिरियस असलं पाहिजे. एक झाड दिसलं तरी सुद्धा आजूबाजूच्या 9 झाडांना दोरी बांधा. का दोरी बांधायची आहे? जर पणामाग्रस्त झाडाजवळ आपण गेलो तर त्या झाडाजवळच्या पणामा स्पोरने युक्त असलेली ती माती आपल्या बोटाला लागेल, आपण बागेत दुसरीकडे फिरणार आणि दुसरीकडे फिरत असताना पणामाचा प्रसार करणार. म्हणून मध्ये पणामाचं झाड आहे, त्याच्या बाजूला दोरी बांधा आणि त्याचं कंटेनमेंट झोन तयार करा की तिथं कुठलाही लेबर त्या पणामाच्या झाडाजवळ पोहोचणार नाही आणि रोगाचं नियंत्रण होईल. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, खोदून त्याला तिथंच टाका, खोदून काढा, त्याचे तुकडे करा, झाड तिथंच टाका, त्याच्यावरती भुसा टाका आणि तो भुसा त्या ठिकाणी त्या काढलेल्या झाडावरती भुसा टाकायचा आणि ते झाड, हे चित्र या ठिकाणी आपण बघा. आणि त्या रोगग्रस्त झाडाचे अवशेष हे त्या ठिकाणी जाळून टाकले पाहिजे. त्याच्यासाठी 3 पत्र्याचं एक केज तयार करा, ते नेऊन ठेवायचं आणि त्यात पेटवायचं. आम्ही तर नाचण खेड्यामध्ये तसेच पेटवले. परंतु अशा पद्धतीने त्या झाडाला मारणं आणि त्याला जाळून टाकणं हा त्याच्यावरचा प्रभावी पर्याय आहे. रोगमुक्त रोपांची लागवड करणं, रोगग्रस्त बागेतले कंद दुसऱ्या बागेत लावू नये, रोगग्रस्त बागेतले कंद दुसऱ्या गावामध्ये पाठवू नये. त्या शेतामध्ये काम करणारे जे ट्रॅक्टर्स आहे, गडी माणसं आहे, अवजार आहे, हे सगळे डिसइन्फेक्ट करून वापरणे. आपला जो बूट आहे, शेतामध्ये जात असताना आपल्याला फूट बाथ केलं पाहिजे, टायर बाथ केलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण बघा की ज्या अशा प्रकारच्या डिसइन्फेक्टंट मध्ये, आज आपण ऑफिसमध्ये जाताना, घरी जाताना डिसइन्फेक्टंट वापरतोय, त्याच्याने आपण हात स्वच्छ करतोय आणि अशाच पद्धतीचा ज्या बुटातनं आणि अवजारातनं रोग पसरतोय त्याला डिसइन्फेक्टंट मध्ये बुडवून आपण पुढे जाणं, जेणेकरून आपण रोगाला आळा घालू शकतोय. अशा पद्धतीने पणामा या रोगाबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने केळीच्या लागवडीपासून निर्यातीपासून तर त्याच्या रोग आणि किड्याच्या व्यवस्थापनापर्यंतचं सगळं काम आपण शास्त्रोक्तरित्या जर का केलं तर आपण केळीच्या पिकाला सुरक्षित ठेवू शकतो, उत्तम बागायत आपण करू शकतो आणि अतिशय उत्तम प्रकारची गुणवत्ता, ज्या ठिकाणी मी आपल्याला मगाशी सांगितलं की पूर्वी 15 किलोचा घड आपण काढत होतो, आज 25 ते 30 किलोचा घड आपण काढतोय. मधल्या काळामध्ये 25 किलोचा घड आला तर खूप आनंद होत होता. आज 28-30 किलोच्या खाली घड आला तर शेतकऱ्याला दुःख होतं की माझं उत्पादन का कमी येत आहे. आणि म्हणून उत्पादनाच्या सोबत गुणवत्ता, अशा सगळ्या गोष्टी जर का आपण सांभाळल्या, बारकाईने जर का आपण केळीच्या शेतीकडे बघितलं आणि आपण हे सगळं कार्य शास्त्रोक्त पद्धतीने, जो काय बदल या केळीच्या पिकातला आहे तो बदल स्वीकारून, उपलब्ध आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला स्वीकारून, जरी आज प्रचंड अडचणी असतील, मजुरांच्या असतील, कोविडच्या मुळे, कोरोनाच्या मुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला शेती ही आपण सोडणार नाहीये, केळीचं पीक आपण सोडणार नाहीये आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न होता अशा पद्धतीने आपण ते समजून घेणे आणि समजून त्या बागेचं व्यवस्थापन करणे महत्वाचं आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने
खूप अतिशय चांगलं आजचा दिवस आपला आहे की आपण सगळ्यांनी मिळून या परिसंवादामध्ये आपण सगळे सहभागी झालात आणि आपण उत्तमरित्या हे सगळं समजून घेतलं। याच्यापूर्वी सुद्धा केळी बागायतदार अतिशय जिज्ञासेने चांगलं काम करत आलेला आहे। आज आपल्याला थोड्याशा एका मानसिक धैर्याची, थोड्याशा एका मानसिक सपोर्टची गरज आहे असं मला असं वाटतंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी या विषयाला समजून घ्यावं। कुठेही न डगमगता, कुठेही न हालता, कुठेही विचलित न होता येणाऱ्या हंगामातल्या केळी बागायताचं व्यवस्थापन आपण उत्तमरित्या करू। या कोविडच्या याच्यातनं आपण बाहेर पडू आणि पुढच्या वर्षाच्या हंगामाची आपण उत्तम प्रकारे तयारी करू। या निमित्ताने एवढंच मला आपल्याला सांगावंसं वाटतं आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आपण सगळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरीच आहात, शेतीची कामं चालली आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा आपण काळजी घ्या। मजुरांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा, आपण सगळ्या प्रकारचे डिसइन्फेक्टंट वापरा, मास्क वापरा आणि स्वतः सुरक्षित राहा आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्या। अशा प्रकारचे निवेदन या निमित्ताने करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।